कारण आज आपल्या सोबत आहेत मराठी सिनेमा सृष्टीतील एक बहुगुणी, लोकप्रिय आणि घराघरात पोचलेले कलाकार म्हणजे सुबोध भावे सर यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. दृश्यम एंटरटेनमेंट अँड फिल्म स्कूलच्या फाउंडर अँड डायरेक्टर अपूर्वा वैद्य मॅडम आणि श्री अजय वैद्य सर, additional commissioner state GST, also former municipal commissioner of भिवंडी निजामपूर यांना रिक्वेस्ट करते टू प्रेझेंट आवर गेस्ट विथ अ टोकन ऑफ अप्रिसिएशन. ई दृश्यमच्या वतीने आणि सगळ्या आलेल्या एन्थुझियास्टिक क्राऊडच्या वतीने सुबोध सर तुमचे खूप खूप स्वागत. वैद्य सरांचं तत्व आहे की बुके नाही बुक देऊया, तर त्या अनुषंगाने आणि ती परंपरा पुढे नेत चालत आज ई दृश्यम सुद्धा वैद्य सरांच्या हस्ते सुबोध सरांचा आपण सत्कार करतोय बुक देऊन. मित्रांनो, सुबोध भावे हे नाव ऐकताच आपल्याला आठवतात अनेक सुपरहिट मराठी चित्रपट, जसे लोकमान्य, युग पुरुष, बाळगंधर्व, कट्यार काळजात घुसली, वळवी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असे जवळजवळ 100 चित्रपट. तसेच मालिकांमधून सुद्धा सरांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तुला पाहते रे मधला विक्रांत, का रे धुरावा मधला अविनाश देव, वादळवाट मधला जयसिंग राजपूत, कालवधू मधला विक्रमादित्य राज शिर्के आणि आता रिसेंट मालिका जी घरोघरात खूपच गाजते म्हणजे वीण दोघातलेही तुटेना, अशा विविध पात्रांमध्ये आपल्या मनात अधर स्थान निर्माण केले आहे. तसंच त्यांच्या नाटकांचा प्रवास पण तेवढाच समृद्ध आहे. कट्यार काळजात घुसली नाटक व्हर्जन, येळकोट, आशूंची झाली फुले, ज्यांनी आरती रंगभूमीला एक वेगळाच उचल दिला आहे. तर असे हे कलाकार आणि दिग्दर्शक, इन शॉर्ट अ ट्रू ऑलराऊंडर, आज ते आपल्यामध्ये येऊन त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या एक्सपिरियन्स आणि सिनेमा सृष्टीतील त्यांचा अनुभव गमती जमती आपल्याशी शेअर करणार आहेत. हे सेशन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे, कारण तुमच्या मनातला अभिनय, दिग्दर्शन, फिल्म मेकिंग बद्दलचे प्रश्न सुबोध भावे सर उत्तर देणार आहेत. सो तुमचे प्रश्न देखील तयार ठेवा. सो लेट्स नॉट वेट अ सिंगल मिनिट. तर मी आता प्रोफेसर मानसी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी इंटरॅक्टिव्ह सेशनला सुरुवात करावी. थँक्यू. सर, ई दृश्यम एंटरटेनमेंट आणि फिल्म स्कूलमध्ये तुमचं मनापासून स्वागत सर. पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या. सर, सगळे जण येण्यासाठी उत्सुक आहेत. पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की तुम्ही काहीतरी पोटापाण्याचा उपयोग करायला हवा, कारण पोटापाण्याचा उपयोग करतो मला जगवे, पण संगीत, नृत्य, नाट्य, खेळ अशा कुठल्या तरी एक कला आपण जोपासली म्हणजे, कारण ती कला जी आहे ती तुम्हाला का आणि कसं जगायचं हे शिकवायचं. सर, आज जेव्हा मी तुम्हाला हे पाहतो ते खऱ्या अर्थाने या वाक्याची प्रचिती येते, कारण तुम्ही उत्कृष्ट अभिनेता आहात. तुमचं विलक्षण प्रतिभा जी आहे ती आम्ही सगळेजण पाहतोच, पण याही पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तुमचं जे असण आहे, जे तुम्ही जपलं आहे, मला असं वाटतं की आम्हाला प्रेक्षकांना ते अधिक जास्त भावतं. आणि म्हणूनच आज तुम्ही येणार आहात याची उत्सुकता देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सर, तुमच्या इतक्या वर्षाची कारकीर्द आहे. मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कलाकार जो असतो त्याला एक करिअर जेव्हा त्याची सुरुवात होते त्याला काही वयाची मर्यादा अशी असते. म्हणजे बऱ्याचदा आपण ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं की आपलं शिक्षण सुरू होतं किंवा तुमचं करिअर आणि नोकरी, जॉब सुरू होतो. पण बऱ्याचदा कलाकार हा बालवयातच काम सुरू करतो, कधी कधी 50 नंतर पण कधीतरी काम सुरू करतात. तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं, कलेचं, अभिनयाचं किती महत्वाचं आहे? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आज तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला इथे बोलवलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मला स्वतःला खूप आनंद झालाय इथे येऊन, कारण विषय माझ्या लाडका आहे, माझ्या आवडीचा आहे, जवळचा आहे. तंत्रशुद्ध प्रशिक्षण हे गरजेचं मी असं म्हणेन की असतं पण आणि नसतं पण. कारण फक्त तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्याने अभिनेता व्हायला होतं का? नाही. मुळात एक उपजत तुमच्यामध्ये त्या गोष्टीची आवड, त्या गोष्टीची आग तुमच्यात असायला लागते आणि मग त्या शिक्षणाची जोड देऊन त्याला तुम्ही योग्य मार्गाने नेऊ शकता. पण तुमच्यात मुळातच काही नसेल तर केवळ कोणाची तरी इच्छा किंवा आई वडिलांचं प्रेशर किंवा मित्रांचं प्रेशर अशाने जर तुम्ही एखादा कलाकार बनण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच सक्सेसफुल होणार नाही. त्याचा तुम्हाला जास्त त्रास होईल
आणि आपला मुलगा आपली मुलगी सक्सेसफुल नाही झाला याचा आई वडिलांना त्रास होतो. त्यामुळे फोर्सफुली कुठली गोष्ट होऊ शकत नाही. जसं मूल जन्माला आल्यानंतर त्या आईवरती गर्भारपणाच्या काळात गर्भसंस्कार केले जातात. पण गर्भसंस्कार केल्यानंतर ज्या प्रकारचे संस्कार झालेत तसंच मूल जन्मतं का? नाही. ते मूल जन्मतं आणि ते मूल घडतं ते आजूबाजूच्या परिस्थितीनुसार. ती परिस्थिती ही त्याची सगळ्यात उत्तम शिक्षक असते. मग त्याला आई वडील घरातले आजी आजोबा त्याला बोलायला शिकवतात, त्याला प्रत्येक गोष्टींचा अर्थ समजावून सांगतात. मग त्याला हळूहळू विचारतात की कान कुठे आहे, मग तो कान दाखवतो, नाक कुठे म्हटलं की तो नाक दाखवतो. मग हळूहळू त्याचं प्रशिक्षण सुरू करतात. पण मुळात त्या मुलामध्ये नवीन गोष्ट जाणून घेण्याची, नवीन गोष्टीला सामोरं जाण्याची एक उत्सुकता असते. तीच जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याला कान विचारल्यानंतर तो इथे हात दाखवेल किंवा नाक विचारल्यानंतर इथे हात दाखवेल. पण मुळात आपल्याला आपल्या समोरची मोठी दिसणारी चित्रविचित्र माणसं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि ह्या अक्षराला हे म्हणतात असं तो एक त्याच्या मेंदूमध्ये कनेक्शन लावायचा प्रयत्न करतो. पण त्याच्यासाठी त्या मुलामध्ये मुळात एखाद्या गोष्टीला धरूनची उत्सुकता असली पाहिजे, तर आपण त्याला शिकवल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू प्रगती होत जाते. अभिनेता म्हणून मुळात तुम्हाला तुमच्यामध्ये आतमध्ये दडलेली गोष्ट तुमच्या परफॉर्मन्समधनं लोकांपर्यंत न्यायची ही आधी आग तुमच्या आतमध्ये असावी लागते. मी अभिनेता का होतोय, कशासाठी होतोय या प्रश्नाचं उत्तर आधी तुम्हाला मिळवावं लागतं. नुसतंच प्रशिक्षण घेऊन अभिनेता नाही होत आहे. त्या प्रशिक्षणाला तुमच्यातल्या ठिणगीची गरज असते. ती ठिणगी नसेल तर ती ठिणगी प्रशिक्षणाने नाही पेटवता येणार. पण ती ठिणगी असेल तर त्या ठिणगीचं सुंदर अशा ज्योतीमध्ये रूपांतर प्रशिक्षणाने करता येईल. पण त्याच्यासाठी आधी ती आतमध्ये असायला लागते. त्यामुळे ती शोधणं, आपण स्वतःचा शोध घेणं, आपल्या आतमध्ये नक्की काय आहे, आपल्याला नक्की काय करायचं आहे, आपल्याला हे खरंच करायचं आहे का नाही करायचं आहे याचा शोध घेणं महत्वाचं. आणि मला असं वाटतं की कुठल्याच कलेला वयाचं बंधन नाही. लहान मुलं सुद्धा ऍक्टिंग करतात की एखाद्या चित्रपटातनं, एखाद्या जाहिरातीमधनं लहान मुलंही काम करतात. एखाद्या वृद्ध माणसाचा रोल असेल तर 70-80 वर्षाचा माणूस सुद्धा काम करतो. कुठल्याच कलेला कुठल्याच वयाचं बंधन नाही. तुम्हाला ती किती प्रामाणिकपणे करायची आहे किंवा नाही करायची आहे एवढंच बंधन आहे. ती जर प्रामाणिकपणे करायची आहे तर वय हा मुद्दाच मध्ये येत नाही. पण नाही करायचे तर तुम्ही कुठल्याही वर्षी शिकू शकत नाही. सर, तुम्हाला कधी वाटलं की याच क्षेत्रात मला करिअर करायचं आहे किंवा मला या क्षेत्रातच पुढे जायचं? मला इतर अभिनयाची बिलकुल आवड नव्हती. मला चुकूनही या क्षेत्रात येऊन आपण करिअर करावं असं माझं काही स्वप्न नव्हतं. मुळात मला कधी इथे या क्षेत्रात करिअर म्हणून करायचंच नव्हतं. पण काही गोष्टी देव तुम्हाला शिक्षा म्हणून देतो. तो तसा अभिनय माझ्या वाट्याला नाटकाशी कनेक्टेड होतो का? तर होतो. लहानपणापासून होतो. आमच्या 6वी-7वी पासून आमच्या एका पुण्यातल्या बालनाट्य संस्थेपासून मी त्या नाटक या संज्ञेशी माझा संपर्क होता. पण मला अभिनय जमत होता का? तर नाही. मग मी काय करत होतो? मला ते वातावरण आवडत होतं. कारण तिकडे सगळे एकत्र येऊन काहीतरी छान घडवायचा प्रयत्न करतायत आणि ते छान घडवल्यानंतर समोर बसलेले प्रेक्षक त्याला दाद देतायत, हसतायत, रडतायत, टाळ्या वाजवतायत, असं दुःखाने आवेशाने काहीतरी करतायत. हे सगळं आवडत होतं. पण मग हे अभिनेता म्हणून मला करायला आवडत होतं का? अजिबात नाही. कारण मला ते येतही नव्हतं आणि मला नाटकातनं काढलंही होतं अभिनय येत. पण मला तो परीघ आवडत होता. मला ते वातावरण खूप आवडत होतं. तर मी त्याच्यात राहिलो. पण मग मी बाकी गोष्टी शिकल्या. मी लाईट्स कसे ऑपरेट करायचे शिकलो, म्युझिक कसं ऑपरेट करायचं शिकलो, मी बॅकस्टेज शिकलो की पहिल्यांदा स्टेजवरती आल्यानंतर पहिल्यांदा आधी स्टेज झाडू मारून साफ करायचं. इथनं आपल्या नाटकाच्या प्रशिक्षणाची सुरुवात होते. जिथे तुम्ही काम करताय ती जागा स्वच्छ ठेवणं, पवित्र ठेवणं ही आधी तुमच्या प्रशिक्षणाची गरज आहे. आणि मग ते वातावरण निर्माण करणं, मग सेटिंग लावणं, बॅकस्टेज सांभाळणं, या सगळ्या गोष्टी मी शिकत होतो. त्या वातावरणात राहत होतो पण अभिनय करत होतो. मला अभिनय कधी येईल, आपल्याला ते कधी जमेल असा विश्वासही माझ्यावरती नव्हता. एक नाटक माझ्या आयुष्यात आलं. मी साधारणपणे कॉलेजच्या काळात असताना FY12 ते FYच्या काळात पुण्यात एक स्पर्धा व्हायची आणि त्या स्पर्धेत आमच्या सगळ्या बालनाट्यातली मुलं आता मोठी झाली होती आणि त्यांना आता एका स्पर्धेमध्ये युवांचं नाटक करायचं होतं.
आणि एका नाटकाची त्यांनी निवड केली आमच्या संस्थेतल्या एका दिग्दर्शकाने. झेबून निसाचे स्वप्न नावाचं नाटक होतं, औरंगजेब आणि त्याच्या मुलीवरती आधारित. आणि त्या नाटकासाठी त्यांनी मला औरंगजेबच्या रोलसाठी विचारलं. जनरली असं ज्याला गाणं येत नाही किंवा जो सुरात गाऊ शकत नाही किंवा ज्याला गाणं कळत नाही अशा माणसाला आपण औरंगजेब असं म्हणतो ना, की तो गाण्यातला औरंगजेब आहे म्हणजे त्याला काही कळत नाही. तर मला असं वाटतं की बहुतेक करून त्याच्यासाठी त्यांनी माझी निवड केली की मला अभिनयातलं काही येत नाही म्हणून अभिनयातला औरंगजेब असं म्हणून त्यांनी माझी निवड केली. पण मला खूप भीती वाटली कारण मी तोपर्यंत इतक्या लांबीची भूमिका कधी केलीच नव्हती नाटकात. म्हणजे त्याच्या आधी ज्या नाटकातल्या भूमिका केल्या त्या जसं चित्रपटात किंवा सिरियलमध्ये किंवा वेब सिरीजमध्ये पासिंग शॉट असतात ना, तसं मी नाटकात ह्या विंगेतनं त्या विंगेत दवंडी मारत जाणारं वगैरे असे मी कामं करत होतो. त्यामुळे एका संपूर्ण नाटकामध्ये संपूर्णपणे आपण 30-40 मिनिटं आपण दिसणार आहोत आणि आपण आणि आपली बरोबरचे एक सहकलाकार आपण दोघंच असणार आहोत. असा भीतीदायक प्रसंगच कधी माझ्यावरती आला नव्हता. पण तो या निमित्ताने आला. ते नाटक काही फार माझ्याकडनं ग्रेट घडलं का? बिलकुल नाही. त्या नाटकाने काही खूप आल्या आल्या बक्षिसं मिळवली का? आम्हाला एकही बक्षीस मिळालं नाही. कोणीही माझ्या कामाचं कौतुक केलं नाही. तू आलास, तुला बघितलं आणि असं वाटलं की एका अभिनेत्याचा काय म्हणतात उदय झाला किंवा तो आला, जिवंत झाला. असं कोणीही म्हटलं नाही. पण मला कोणी म्हणण्याची गरजच नव्हती. कारण जसं मी म्हटलं, ती चिंगारी तुमच्या मनात पेटत असते. या घटनेने एक झालं की मला एक गोष्ट लक्षात आली की मला अभिनय येत नाहीच आहे. पण आजपर्यंत जे मी त्याच्यापासून दूर पळत होतो, जे मी त्याला घाबरत होतो, जे मी त्याला भीत होतो, तसं नाही आहे. जर माझ्या दिग्दर्शकाचं मी ऐकलं नीट लक्ष देऊन आणि तो काय सांगतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर तो काय सांगतोय हे मला समजतंय आणि त्यातलं थोडं बहुत मला लोकांसमोर पोर्ट्रे करणं जमतंय. इतपतच मला कळलं. पण माझ्यासाठी तेवढीच गोष्ट खूप महत्वाची होती कारण पुढचा अख्खा पसारा, पुढचा हा सगळा डोलारा त्या एका घटनेवरती अवलंबून होता. आणि मग एखादी गोष्ट गेल्यानंतर ती पोकळी भरून काढायला एखादी तितकीच ताकदीची गोष्ट तुमच्या आयुष्यात यायला लागते. हे मला कळल्यानंतर लगेच मी दुसऱ्या दिवशी अभिनेता झालो का? नाही. तेव्हा मी प्रेमात पडलो होतो. माझं प्रेम प्रकरण चालू होतं. माझी बायको मंजिरी तिच्याबरोबरच चालू होतं. वेगळं काही सांगू. पण त्या वयामध्ये मंजिरी तिच्या 12वी मध्ये ती कॅनडाला गेली तिच्या आई वडिलांबरोबर आणि पुढचे 4-5 वर्ष आम्ही एकमेकांचा चेहराही पाहिला नाही. तर मंजिरीची पोकळी भरून काढणारं नाटकाशिवाय दुसरं माझ्या आयुष्यात काहीच नव्हतं. म्हणजे मंजिरीच्या ऐवजी दुसरी मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही. पण नाटक नावाची मंजिरीची एक सवत माझ्या आयुष्यात आली किंवा अभिनय नावाची एक सवत माझ्या आयुष्यात आली आणि मंजिरीची जी पोकळी होती ना ती नाटकाने भरून काढली. त्यामुळे ते जे प्रेम मंजिरीवरती मला करायचं होतं तर ते कुठेतरी जाणारच होतं. तर ते नाटकाच्या वाट्याला आलं आणि नाटकाच्या वाट्याला आल्यानंतर नाटकानेही मला खूप दिलं. म्हणजे मी त्याला कदाचित इतकं दिलंही नसेल जितकं मला नाटकाने, माझ्या रंगमंचाने, माझ्या कॅमेराने, माझ्या लेखकांनी, माझ्या दिग्दर्शकांनी, माझ्या सहकलाकारांनी, माझ्या संपूर्ण पाठीमागचं काम सांभाळणाऱ्या सगळ्या कलाकारांनी मला इतकं भरभरून दिलं की मला असं वाटलं की कदाचित आय एम ब्लेस्ड. मी आशीर्वाद आहे परमेश्वराचा की मला त्यांनी बरोबर ह्या क्षेत्राकडे ओढलं. कारण फक्त अभिनेता होणं, फक्त पैसे कमवणं, फक्त कलाकृती दाखवणं इतपत मर्यादित नसतं. तर नाटक, अभिनय, एखादी कला तुम्हाला फक्त कलाकार म्हणून घडवत नाही तर त्याच्या पलीकडे तुम्हाला माणूस म्हणून घडवत असतं. आणि माझ्यासाठी फक्त कलाकार म्हणून समृद्ध होणं इतकं मर्यादित नाहीये. माझ्यासाठी आपण माणूस म्हणून किती समृद्ध होतो. कारण तुमच्या समृद्ध झालेल्या माणसाची रिफ्लेक्शन्सच तुमच्या कलाकारावरती पडत असतात. त्यामुळे तुमच्यातला माणूस जर समृद्ध नाही झाला, त्याची जर ग्रोथ नाही झाली, तर तुमचा कलाकार बालवयातच राहील. त्यामुळे तुमच्या माणसातलीही सायमल्टेनियसली प्रगल्भता वाढणं, त्यांनीही संवेदनशील होणं, त्यांनीही त्याच्याबरोबर ग्रो होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे फक्त कलाकारांनी ग्रो व्हायचं नसतं, तर कलाकारातल्या माणसांनी सुद्धा त्याच्याच बरोबर तितक्याच आवेगाने आणि तितक्याच वेगाने ग्रो व्हायचं असतं. तर ते दोघं बॅलन्स करू शकतात. कारण फक्त कलाकार ग्रो झाला तर ते माणसाला सांभाळणं कठीण ठरतं आणि फक्त माणूसच ग्रो झाला तर त्याला कलेमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन देणं कठीण जातं. त्याच्यामुळे त्या दोघांनीही एकत्र ते पार्टनर सारखं आहे. म्हणजे त्याला उत्तम पार्टनरशिप म्हणतात असं ते तुमच्यातलं नातं असलं पाहिजे, तुमच्यातल्या कलाकाराचं आणि तुमच्यातल्या माणसाचं.
त्या दोघांनी एकमेकांचा हातात हात धरून एकमेकांबरोबर प्रगल्भ होत जात आलं पाहिजे. सर तुमचं कलाकार आणि माणूस हे तर आता इतकं सुंदर बोललं ना की आम्ही जेव्हा तुमचे वेगवेगळ्या कलाकृती जेव्हा पाहिल्या म्हणजे आणि काशीनाथ डॉक्टर काशीनाथ घाणेकर असेल बालगंधर्व असेल लोकमान्य टिळक असेल तर लक्षात काय राहतं तर काशीनाथ घाणेकर लक्षात राहतात बालगंधर्व लक्षात राहतात लोकमान्य टिळक लक्षात राहतात किंवा कडार आझाद कुचलीमधील सदाशिव लक्षात राहतो आणि मग पर्यायाने हे पात्र ज्या व्यक्तीने फुलवलं ज्या व्यक्तीने ते साकार केलं त्या व्यक्तीचं नाव पुढे येतं आणि ते म्हणजे द ग्रेट सुबोध. मला असं वाटतं कलाकाराचं यश यातच आहे की रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याचं पात्र लक्षात राहतं. सर पात्राची जेव्हा निवड केली जाते ना तेव्हा ती निवड तुम्ही कशी करता म्हणजे काहीतरी गट फिलिंग येत असेल ना की मला हे पात्र निवडलं पाहिजे किंवा तुम्ही घरात अशी काही चर्चा करता का किंवा एखादा मित्र किंवा त्यांना असं सांगितल्यानंतर की मी हे पात्र करू का असं तुमच्याकडे काय असं आहे की तुम्ही ठरवता की हेच ते पात्र. बरीचशी पात्र असतात ज्यांना आपण ठरवत नाही, ते आपल्याला ठरवतात आणि आपण त्यांचं काम करतो. पण माझ्यासाठी माझी निवड खूप सोपी असते. माझी निवड अशासाठी मुळात मी अभिनेता कशाकरता झालो, मी या मूलभूत प्रश्नापाशी झालो. मी अभिनेता झालो पण त्याच्यानंतर मी याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. याच्यामध्ये एक मोठा प्रवास आहे. मी अनेक ठिकाणी नोकरी केली, अनेक वेगवेगळी करिअरचे ऑप्शन्स माझ्या आयुष्यात आली आणि ह्या सगळ्यानंतर आता आपल्याला या क्षेत्रात काम करायचं हे मी ठरवलं. पण हे ठरवण्यापूर्वी या पूर्ण विचार ठाम होण्याच्या पूर्ण प्रक्रियेतून मी गेलो होतो. इथे मी का आलो? कारण मला रुटीन आयुष्य जगायचा कंटाळा आहे. मला रोजचं आयुष्य त्याच पद्धतीने निरसपणे जगायचा कंटाळा आहे. मला सतत काहीतरी नवीन लागतं आयुष्यात. एकच गोष्ट सातत्याने माझ्या समोर आली तर मला त्याचा कंटाळा येतो. नाटकात आल्यानंतर मी जेव्हा अभिनय हे करिअर करायचं ठरवलं तेव्हा माझा विचार असा होता का की मला हिरोच्या भूमिका करायच्या नव्हता. माझा विचार काय होता, मला अभिनेता व्हायचं आहे, मला हिरो व्हायचं नाही. हिरोला मरण आहे, अभिनेत्याला मरण नाही. मला आज मी 50शीच आहे. 10 वर्षांनी 60 वर्षाचं झाल्यानंतर मला हिरोच्या भूमिका नाही मिळाल्या तरी मला दुःख होणार नाही, कारण लहानपणापासून जेव्हापासून मी करिअर करतो तेव्हापासूनच मी कधी हिरोच्या भूमिका केल्यात असं झालं नाही. किंवा माझ्या आयुष्यात असं रोमॅन्टिक झाडाच्या पाठीमागे फिरून हिरोईन बरोबर नाचत नाचत गाणं म्हणण्याचे फार प्रसंग झाले नाही. माझं दुसऱ्या का तिसऱ्या पिक्चरमध्ये मी वय वर्ष 65 का 70च्या एका माणसाची भूमिका केली. त्यामुळे माझ्यासाठी भूमिका महत्वाची आहे, वय भूमिकेचं महत्व नाहीये. तो हिरो आहे का विलन आहे का ग्रे शेड आहे का काय, माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी मला अभिनय करता आला पाहिजे, भूमिका कुठलीही असो. कारण माझं जगणं हे माझ्या अभिनयावरती आहे, रोल कुठला मिळतोय याच्यावरती नाही. माझा श्वास हा माझा अभिनय आहे, भूमिका कुठली मिळाली आहे हा माझा श्वास नाही. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा ते काम करण्याच्या आधी आपल्या डोक्यात क्लॅरिटी असली पाहिजे की मी इथे का आलो आहे. ती क्लॅरिटी जर नसेल तर आपण फक्त तडफडत बसतो, आपल्याला हातात काहीच लागत नाही. त्यामुळे आज इतक्या भूमिका केल्यानंतर मला खूप छान अशासाठी वाटतं की काही काही गोष्टी मी ठरवून केल्या, काही काही गोष्टी विद्यार्थ्यांनी माझ्या बाबतीत ठरवल्या ज्या माझ्याकडनं झाल्या. पण याच्यात कुठेही एकसुरीपणा नाही आहे. म्हणजे हे फोटो बघितलं तरी लक्षात येतं की सगळी माणसं वेगळी आहेत, या प्रत्येकाची जडणघडण वेगळी आहे. माझा खूप जवळचा मित्र उमेश जगताप इथे आलाय. उमेश ये. त्यामुळे भूमिका कुठली आहे याला महत्व नाहीये, त्या भूमिकेत तुला अभिनय करायला वैविध्य दाखवणं येणार आहे का हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी निवड करताना माझ्यासाठी सोपं असतं की एका प्रकारची भूमिका मला कधीच करायची नाही. म्हणजे
समजा आता मी या चित्रपटात मी लोकमान्यांची भूमिका केली, तर मला पुढची कुठलीच कलाकृती मरेपर्यंत पुन्हा लोकमान्य करायचं नाही. बालगंधर्व माझ्याकडनं केल्यानंतर परत मी बाईच्या वेशात तुम्हाला आयुष्यात कधी दिसणार, किंवा एखाद्या चित्रपटात एक खूप असा रोमॅन्टिक हिरो केल्यानंतर त्याचं म्हणजे मी गंमत म्हणून सांगतो, बालगंधर्व केल्यानंतर किंवा लोकमान्य केल्यानंतर माझा पुढचा पिक्चर फुगे होता. बालगंधर्व लोकमान्य केल्यानंतर माझा पुढचा पिक्चर भयभीत होता. त्याच्यात मी एक सायकोपाथ विलन असतो. कारण मला मुळात लोकांच्याही मनातनं आणि माझ्याही मनातनं आधीच्या कॅरेक्टरची इमेज पूर्णपणे पुसून टाकायचे, घालवायचे. मी तो नाही. मी काही क्षणांसाठी तो झालो होतो तुमच्या पुढे, पण मी तो नाही. हे जोपर्यंत मी स्वतःला सतत पुसत नाही, तोपर्यंत माझ्याच कौतुकांचे आणि माझ्याच व्यक्तिरेखांचे इंद्रिय माझ्या मनामध्ये चढत जातील आणि ते माझ्या अभिनयाच्या प्रवासाला घातक करतील. त्याच्यामुळे आत्ता हे जे तुम्हाला दिसतंय याच्यातलं कुठलंच मी परत करणार नाही कधीच आयुष्यात. कितीही पैसे मिळाले तरी लोकमान्य नाही करणार मी. कितीही पैसे मिळाले तरी बालगंधर्व नाही करणार, काशीनाथ घाणेकर नाही करणार. ते झालंय करून. आता पुढे, आता नवीन कारे दुरावा किंवा तुला पाहते केल्यानंतर त्याच्या संपूर्णपणे अपोजिट अशी वीण दोघातली मधली समरची भूमिका मी तेवढ्यासाठी निवडली. आताही मी लोकांच्या खूप शिव्या खातोय की समोर खूप बिंडोक आहे, पण माझं काही इलाज नाही त्याला. मी काही लिहित नाही त्याचे डायलॉग, मी काही ठरवत नाही त्याचा स्क्रीन प्ले कसा असावा. काम करणं माझ्या हातात आहे. मला जसं कॅरेक्टर दिलंय ते मी दिग्दर्शकानुसार, लेखकाच्या आज्ञेनुसार मी करत असतो. त्याच्यात माझे रंग मी भरत असतो. मला काय त्याच्यात करायला आवडतंय, मला त्याच्यात कुठला वेगळा सूर स्वतःला सापडतोय, मला त्याच्यात गंमत येते. मी नाही ठरवत की माझं कॅरेक्टर कशा पद्धतीने. त्याच्यासाठी लेखक आहेत, त्याच्यासाठी दिग्दर्शक आहेत, त्याच्यासाठी चॅनल आहेत. माझं काम आहे फक्त करणं, काम करणं आणि घरी जाणं. त्यामुळे सोपं तेव्हा होतं की तुम्ही इथे काय डोक्यात ठेवून आलेला. तुम्हाला हिरो व्हायचंय तर तुमच्यावर, तुमच्या ज्याला आपण म्हणतो की एखादी गोळी औषध घेतल्यानंतर त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते बघा. काही औषधं 6 महिने चालतात, काही 2 वर्ष चालतात. तसं ज्या क्षणी तुम्ही ठरवाल की तुम्हाला हिरो व्हायचं आहे, तुम्ही एक्सपायरी डेट घेऊन बरोबर याल. ज्या क्षणी तुम्ही अभिनय करायचा आहे, अभिनेता व्हायचा आहे असं ठरवाल ना, मग त्याला एक्सपायरी डेट नसते. जोपर्यंत तुम्ही एक्सपायर होत नाही तोपर्यंत तुम्ही अभिनय करू शकता. सर, तुम्ही इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात. आपल्याकडे इथे बरेच विद्यार्थी आहेत जे भविष्यात अशा काही भूमिका करणार आहेत. तर जेव्हा आपल्याकडे एखादं पात्र येतं आणि आता ठरलंय की आपल्याला ह्याचं काम सुरू करायचं आहे, तर त्यापूर्वी आपण त्या पात्रासाठीची जी तयारी करतो, म्हणजे तुम्ही तर जी पात्र साकारलीत ती तर खूप जास्त जबाबदारी होती त्या पात्रासाठी ती साकारताना, कारण ते होऊन गेलेले पात्र आहेत. तर मग अशा वेळेस तुम्ही काय तयारी करता? म्हणजे तुम्ही त्याची तांत्रिक पद्धतीने काही विचार करता की भावनिक पद्धतीने त्याची तयारी करता? त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर जसं आपण म्हणतो की एखादं पात्र तुम्हाला करावंसं वाटलं आणि तुम्ही ते दिग्दर्शकाकडे घेऊन गेलात आणि तुम्ही ते व्हावं म्हणून प्रयत्न केलात, तर ते तुमच्या मनातनं आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती त्याच्या दिग्दर्शक, निर्माते, लेखक यांच्या आधीपासून त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली. पण एखादं पात्र जेव्हा तुमच्याकडे येतं, दिग्दर्शकाकडनं येतं, लेखकाकडनं येतं, निर्मात्याकडनं येतं, मग तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची. कारण ते कोणाच्या तरी डोक्यातली गोष्ट आहे जी तुम्हाला साकार करायची आणि तुम्हाला एक प्रोफेशनल ऍक्टर म्हणून घेतलंय, का तर तुला काम बरं जमतं करायला म्हणून तुला घेतलंय. अशा वेळेस मला असं सगळ्यात पहिल्यांदा वाटतं की मुळात तुझं स्क्रिप्ट काय सांगते, तुझ्या संहितेत काय लिहिलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट तुझ्या दिग्दर्शकाला तुझ्याकडनं काय अपेक्षित आहे. या 2च गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. कारण हे जर 2 तुला कळलं नाही ना, तर तू कितीही भारी ऍक्टर असशील तरी तू तुझ्या स्टाईलची भूमिका करशील, तू भूमिका नाही करणार. काशीनाथ घाणेकरांना मी माझ्या स्टाईलमध्ये करेन, पण मला काशीनाथ घाणेकरांच्या स्टाईलमध्ये मला न्यायचंय. त्यांना माझ्या साच्यात नाही घालायचंय, मला त्यांच्या साच्यात जायचंय. मग ते जे ट्रान्सफॉर्मेशन आहे माझं, ते होण्यासाठी मला आधी स्क्रिप्ट समजून घ्यायला लागेल. ती नाही कळली तर 10 वेळा विचारायला लागेल. मला दिग्दर्शकाच्या डोक्यातलं व्यक्तिरेखा त्यांनी कशा पद्धतीने त्याच्या डोक्यात त्यांनी बघितले, त्याच्या नजरेसमोर आहे, ते मला जाणून घ्यायला लागेल आणि ते मला ॲब्सॉर्ब करायला लागेल स्वतःमध्ये. ते जोपर्यंत मला जमत नाही तोपर्यंत माझ्याकडनं काम चांगलं घडू शकत नाही. त्यामुळे सातत्याने दिग्दर्शकाबरोबर चर्चा करणं, जे स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं आहे ते फक्त पाठ नाही करणं,
त्या पाठांतराच्या पलीकडे जाऊन त्या डायलॉगच्या आतमध्ये जो आत्मा आहे, जी इमोशन आहे, जी भावना आहे, त्या भावनेपर्यंत स्वतःला घेऊन जाणं, ती भावना समजून घेणं, त्या स्क्रिप्ट वाचताना त्याचा प्रवास व्यक्तिरेखेचा कसा कसा कुठल्या कुठल्या पद्धतीने कुठल्या कुठल्या व्यक्तिरेखेतनं कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं घडला आहे, ती परिस्थिती, त्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा, त्यांच्याशी असलेलं नातं, त्या व्यक्तिरेखेचं आजचं वय, त्याचं शिक्षण, त्याचं अपब्रिंगिंग, तो कुठल्या परिस्थितीत वरती आला, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला स्क्रिप्ट वाचताना तुम्हाला समजून घ्यायला लागतात. आणि तुम्ही त्याच्यावरती विचार केल्यानंतर दिग्दर्शकालाही तेच अपेक्षित आहे का, हेही तुम्हाला तपासून बघायला लागेल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जर तुम्ही दिग्दर्शकाची चर्चा केली नाही तर तुमच्या मनात एक व्यक्तिरेखेचा वेगळा सूर डोक्यात येतो आणि दिग्दर्शकाच्या मनामध्ये एक वेगळा सूर येतो. मला असं वाटतं तुम्हाला ते करायचंय जे दिग्दर्शकाला अपेक्षित आहे, आणि ते दिग्दर्शकाच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त चांगलं करायचंय म्हणून तुम्हाला घेतलंय, नाहीतर दिग्दर्शकानेच तुमचा रोल केला असता, नाही का? पण ते त्याला तितकं जमत नाही म्हणून त्यांनी तुम्हाला घेतलंय. त्यामुळे तुमचं काम आहे की त्याच्या अपेक्षेच्या पुढे 2 पावलं ती भूमिका घेऊन जाणं. मग विचार करता करता दिग्दर्शकाने तुम्हाला सांगितल्यानंतर मग तुमचा विचार चालू होतो की आता या गोष्टीत मला दिग्दर्शकाने हे सांगितलंय, पण मी समजा याच्यात परफॉर्मन्स करताना ही गोष्ट ऍड केली तर कदाचित या व्यक्तिरेखेची ही बाजू लोकांसमोर येईल. मग ती आल्यानंतर दिग्दर्शकाशी चर्चा करणं, त्याला विचारणं की मी हे असं करू का. तो जर म्हटला हो चालेल, यांनी आपण करून बघूया कसं वाटतंय, मग ते करून बघणं. पण या सगळ्याच्या शेवटी फायनली तुम्ही हे कोणासाठी तरी करत आहात. आणि दुसरी गोष्ट, हे करत असताना बऱ्याच वेळेला आपलं असं होतं, माझंही असं व्हायचं पूर्वी, की असं असतं होय पुढे, असं थोडी बोलतो तो, असं काय काही काही लिहितो का काय. पण ते तू सुबोध भावे म्हणून ठरवतोस ना, ती व्यक्तिरेखा म्हणून तो असंच बोलतो. आपण आपली पर्सनॅलिटी त्या कॅरेक्टरवरती लादायला जातो. आपल्याला आपली पर्सनॅलिटी बाहेर ठेवायची आणि आपल्याला कॅरेक्टरची पर्सनॅलिटी करायची. ती जर कॅरेक्टरची पर्सनॅलिटी मला कळली नाही तर मला विलन करताना त्रास होईल. म्हणजे एखादी व्यक्तिरेखा एखाद्या स्त्रीवरती, अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे ही, पण एखाद्या स्त्रीवरती बलात्कार करून जर त्या व्यक्तिरेखेला आनंद मिळत असेल तर तो व्यक्तिरेखेचा सूर आहे, तुझा नाहीये. तू त्याच्या वागण्याचं बर्डन तुझ्यावरती घेऊ नकोस. तुला माणूस म्हणून ह्या गोष्टीचा त्रास होणंच अपेक्षित आहे, पण व्यक्तिरेखेचा तो आनंद आहे तोच तुला दाखवायचा आहे, कारण ती त्या कथेची गरज आहे. त्यामुळे आपण कायम एखादी व्यक्तिरेखा करताना पुढे असतं आहे, कारण मी माझा विचार, माझी प्रगल्भता, माझा सूर त्या व्यक्तिरेखेत शोधायचा प्रयत्न करतो, जे तुला करायचं नाही. तुला व्यक्तिरेखेचा सूर उचलायचा आहे आणि तो तुझ्यात आणायचा आहे आणि तुझ्यामधनं तो लोकांसमोर न्यायचा आहे, तर ती व्यक्तिरेखा होईल. नाहीतर प्रत्येक भूमिका एकसारखा करणारा सुबोध भावे होईल, नाही का? आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा त्या वेगवेगळ्या पद्धतीने साकार केल्या पाहिजेत. त्यामुळे लेखकांनी लिहिलेली संहिता त्याचा पूर्णपणे मन लावून अभ्यास करणं, ती समजून घेणं, आपली व्यक्तिरेखा समजून घेणं आणि दिग्दर्शकाबरोबर चर्चेतनं वेगवेगळ्या पद्धतीने, आणि मग एकदा आपल्याला त्याचा सूर कळला, एकदा आपल्याला दिग्दर्शकाची नजर कळली की मग आपलं जे टॅलेंट आहे, आपलं जे काही म्हणणं आहे त्या व्यक्तिरेखेला धरून, म्हणजे आता मी एखाद्या खूप सतत टेन्शनमध्ये बसलाय माणूस, तर आपल्याकडे काही काही सरधोपट गोष्टी असतात ना, की टेन्शनमध्ये असं आपण पटकन एक गृहीत झालेली गोष्ट करतो. पण तुम्ही बघा, माणसं कधी कधी टेन्शनमध्ये खूप वेगळं काहीतरी करतात. काही लोक असं सतत चेहऱ्यावरनं हात फिरवतात, अस्वस्थ असतात, ती गुडघ्यावरनं हात फिरवतात. गरजेचं नाही की एक तुम्ही गोष्ट तीच फॉलो केली पाहिजे. मग ती व्यक्तिरेखा करताना त्या व्यक्तिरेखेचा जर तुम्ही अभ्यास कराल आणि तुम्हाला लक्षात येईल की हा कुठल्या परिस्थितीमधनं इथपर्यंत आलाय, याचं अपब्रिंगिंग कसं आहे, याच्या घरचं बॅकग्राऊंड कसं आहे, याची बौद्धिक समज किती आहे. समजा असा एखादा प्रसंग तुझ्या आयुष्यात आला तर तू डोकं धरून बसशील, पण त्याच्या आयुष्यात आला तर तो काय काय करू शकेल, आणि मग तो काय काय करू शकेल याच्यात तू एक्सपेरिमेंट करून बघतोस, तू दिग्दर्शकाला दाखवतोस, आणि मग त्याच्यातलं सगळ्यात योग्य आणि त्याच्या जवळपास जे जाणार आहे ते तू करतोस आणि ते लोकांसमोर येतं. त्यामुळे अभिनय करणं म्हणजे फक्त वाक्यपाठ करणं आणि लोकांसमोर तुमच्या स्टाईलने करणं असं नाहीये. त्याच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांचाच एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास असतो. तो लेखकाचा असतो, दिग्दर्शकाचा असतो, नट म्हणून तुमचा असतो,
बाकीचे जी सगळी मंडळी आजूबाजूला काम करतात त्या प्रत्येकाचा त्याच्यावरती काहीतरी एक विचार असतो. त्याच्यामध्ये काही विचारच नसेल तर त्या कलाकृतीलाच काही अर्थ नाही. मग तो विचार चुकीचा असेल तरी चालेल, तो फसला तरी चालेल, पण त्याला काहीतरी एक थॉट त्याच्या पाठीमागे असला पाहिजे, काहीतरी एक विचार त्याच्या पाठीमागे असला पाहिजे. कुठलाही विचार नसताना एखादी गोष्ट करणं त्याला ऍक्टिंग म्हणत नाही. बरोबर. काहीतरी एक थॉट त्याच्या पाठीमागे असेल तर खूप वेळेला तो थॉट जर तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्हाला ऍक्टिंग करावीच लागेल. कमाल. पण ती क्लॅरिटी येण्यासाठीची मेहनत, ती क्लॅरिटी येण्यासाठी स्वतःला तयार करणं हे आपलं काम आहे. आणि मग त्याच्यासाठी एखाद्याबरोबर बोलणं असेल, एखाद्याचं बघणं असेल, वाचन असेल, स्क्रिप्ट वाचन असेल, स्वतःला सातत्याने शोधणं असेल, ही मेहनत घेणं हे तुमचं काम आहे, कारण ही तुमच्या जॉबची डिमांड. बरोबर. मला काय वाटतं की पात्र हातात आल्यानंतर मला असं वाटतं की ही तयारी तर खूप आधीच सुरू होते. जेव्हा आपण ठरवतो की मला कलाकार व्हायचं तेव्हापासूनच ही तयारी सुरू होते. सर, जसे मला खूप सारे प्रश्न आहेत तसे इथे खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा अनेक प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांना सरांना काही प्रश्न विचारायचे असेल तर आपण विचारू शकतो. अभिनयासंदर्भात तुम्ही राहता कुठे वगैरे असा प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझं नाव विकी कुसाळकर आहे आणि मी 27 वर्षाचा आहे. सर, आता तुम्ही काही वेळ अगोदर बोलले की तुम्ही नाटकमध्ये खूप काही कामं केले, तुम्ही बॅकस्टेजचे कामं केले, म्युझिकचे कामं केले, पण तुम्हाला अभिनय जमत नव्हता. आणि मग एक असा माणूस त्याला अभिनय जमत नाही, मग असं पर्सनॅलिटी बनणं त्यासाठी 24/7 अभिनय, तर तुमच्या हिशोबाने अभिनय म्हणजे काय? जे तुला अभिनय वाटत नाही ते म्हणजे अभिनय. ते तुझ्या शरीराचा इतका अविभाज्य भाग व्हायला पाहिजे की तो अभिनय आहे असं तुला कळलंच नाही पाहिजे. म्हणजे तुझा श्वास होणं. आता आपल्या हाताला 5 बोट आहेत, एका हाताला 5 आहेत, एका हाताला 5 आहेत, आपल्याला कान नाक डोळे आहेत. असाच एक अभिनय नावाचा अवयव आपल्याला फुटलेला आहे, पण तो वरती दिसत नाहीये. तो जेव्हा आतमधनं येतो तेव्हा तो तुझ्या शरीराचा भाग बनतो आणि तो अभिनय हे कळत नाही. तर प्रत्यक्ष एक व्यक्तिरेखा आपल्या समोर जगतीये, तिचं दुःख मांडतीये, तिच्या वेदना आपल्या समोर प्रसारित करते हे वाटतं. ज्या क्षणी तुला काय अभिनय केला असं वाटेल त्या क्षणी ते खोटं आहे. जेव्हा तुला असं त्या क्षणापर्यंत पोचशील की तुझा अभिनय नाहीये, तो अभिनय आहे. आता मी अभिनय करतो असं नसतं. आता मी काहीच करत नाही हा अभिनय. काहीच न करणं ही शांतता आहे, काहीच न करणं हीच कला आहे. खूप काही करणं ही कला नाहीये. काहीच न करण्यातनं जो निर्माण करायचा प्रयत्न करतो तो अभिनय आहे. क्या बात आहे. अजून कोणाला काही प्रश्न? हॅलो हॅलो. हा सर, माझं नाव राजेश पाटील आहे. मी लेखक आहे, दिग्दर्शक आहे. काही वर्ष मी नाटक करतोय, एकांकिका वगैरे करतोय. आता आपण पाहतो की जसं तुम्ही म्हटलात की नाटकाने तुम्हाला अभिनेता म्हणून घडवलं, तसंच आत्ताच्या काळात जे रील्स आले, सोशल मीडिया आलाय, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आलेत, त्याच्या मागे नवीन पिढी जी आहे ती नाटकाकडे त्यांचं लक्ष थोडं कमी होतंय. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि नव्या पिढीने नाटकाकडे कसं वळावं असं तुम्हाला वाटतं? याबद्दल मला जाणून घ्यायला खूप आवडेल सर. असा सरसकट आरोप करणं मला पटत नाहीये की नवीन पिढीचं नाटकाकडे दुर्लक्ष होतंय. कारण आजही मुलं तितक्याच ओढीने आणि तितक्याच मनस्वीपणे नवीन नवीन नाटकं करतायत आणि सगळी नव्या पिढीचीच आहेत. प्रत्येकाला काहीतरी मनापासून म्हणायचं आहे आणि सातत्याने नवीन नवीन प्रयोग होत आहेत नाटकांमध्ये आणि त्याच्यातले कित्येक प्रयोग हे नवीन पिढीच करतेय. तुमच्यासारखी मुलंच करतायत. आमच्यासारखी मुलं आता काही नवीन प्रयोग करत नाहीयेत. ते जुनं झालेलं आहे तेच विकायचा प्रयत्न करतायत. पण प्रयोग तुम्ही लोक करताय. त्यामुळे असा आरोप मला फार पटत नाहीये की नवीन मुलं काही करत नाहीयेत. मला असं वाटतं की जोपर्यंत नाटक
नाटक माणूस तेव्हाच करतो जेव्हा त्याला मनापासून काहीतरी म्हणावंसं वाटतं, मनापासून एखादी गोष्ट मांडावीशी वाटते, मनापासून एखादी गोष्ट सांगावीशी वाटते. लहान मूल जेव्हा ते अगदी छोटं असतं, त्याला बोलता येत नसतं, तेव्हा तेही नाटक करतं ना. ते रडण्याचं नाटक करतं, ते हातपाय आपटण्याचं नाटक करतं, कारण त्याला काहीतरी म्हणायचंय. त्याने हे जर काही केलं नाही तर आईला कळणार नाही की त्याला भूक लागली किंवा त्याला काहीतरी हवं आहे, मग ती त्याला उचलून घेईल. पण जर त्याला काही म्हणायचंच नाहीये, जन्मताच जर त्याचं पोट भरल्यानंतर नुसतंच पडून हल्लं, तर आई त्याला डॉक्टरकडे घेऊन जाईल की आमच्या मुलाला काहीच होत नाहीये. त्यामुळे अशा निद्रिस्त समाजामध्ये ज्याला काहीच होत नाहीये, ज्याला कशाचंच काही वाटत नाहीये, असा जेव्हा निद्रिस्त समाज होईल आणि मग लोकांना कशाचंच काही वाटणार नाही, तेव्हा कदाचित नाटक कोणी करणार नाही. पण आता आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेबद्दल प्रत्येकाला काहीतरी एक म्हणायचं आहे. कोणी ते कवितेतनं म्हणतं, कोणी ते गाण्यातनं सादर करतं, कोणी ते चित्रातनं सादर करतं. तसंच ही सगळी नवीन मुलं कधी रील मधनं करतात, कधी छोट्या शॉर्ट रील मधनं करतात, शॉर्ट फिल्म्स मधनं करतात, तशीच नाटकामधनंही करतात. त्यामुळे मुळात तुला आधी काहीतरी सांगायचंय, काहीतरी मला सांगायचंय, इथूनच या प्रवासाची सुरुवात होते. ते सांगणं महत्वाचं आहे, ते काही असेल पण काहीतरी सांगायचं ना. घरी आल्यानंतर रस्त्यामध्ये घडलेली एखादी घटना तुला कधी एकदा घरी जातो आणि आईला सांगतो, तुला ती सांगावीशी वाटली पाहिजे. तुला जर तुझ्या घरच्यांशी संवादच साधायचा नाहीये, असा जर एक मेलेला निद्रिस्त समाजच व्हायला लागला, तर या कुठल्याच कलाकृती निर्माण होणार नाहीत. कारण मग कोणालाच काहीच सांगायचं नाहीये. तुला काहीतरी सांगावंसं वाटणं, एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल, एखाद्या माणसाबद्दल, हे सांगावंसं वाटणं महत्वाचं आहे. आणि ते सांगावंसं वाटण्याची परिस्थिती आपल्या आजूबाजूला आपण निर्माण करणं ही कलाकार म्हणून आपली जबाबदारी आहे. थँक्यू व्हेरी मच सर. आपण अभिनयासंदर्भात प्रश्न विचारूयात आणि प्रश्न अगदी शॉर्ट अँड क्रिस्प असायला हवेत. नमस्कार सर, माझं नाव अनिकेत घणगाव आणि ऍक्च्युली मला तुमचे ऍक्टिंग चॉईसेस खूप इंटरेस्टिंग वाटतात. सो त्याच्या मागे तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो आणि स्क्रिप्ट सिलेक्ट करण्याच्या आधी तुमच्या डोक्यात काय तुम्ही क्वेश्चन्स क्रिएट करता की मला ही स्क्रिप्ट सिलेक्ट करायची ऍज अ ऍक्टर? सो मला ते जाणून घ्यायचं तुमच्याकडे. मगाशी मी त्याचं उत्तर दिलं की मी शक्यतो एक प्रकारची भूमिका करत नाही, कारण मलाच स्वतःकडे बघायचा, रोज आरशात बघायचा कंटाळा येतो, कारण तसाच दिसतो ना चेहरा. आता वय वाढल्यामुळे अजून थोडासा वेगळा दिसायला लागलाय, पण अदरवाईज तसाच दिसतो. काय वेगळेपण आहे माझ्यात? वेगळा शर्ट घालीन, वेगळ्या रंगाचा जीन्स ऐवजी धोतर घालीन, पण हे तर तेच आहे ना. रोज उठून मला स्वतःला आरशात बघायचा कंटाळा येतो. मला असं वाटतं मी आरशात जेव्हा बघीन ना तेव्हा वेगळं काहीतरी आलं पाहिजे. अरे बालगंधर्व आले, अरे लोकमान्य आले. तर हे जोपर्यंत मला ही त्याची भूक वाटणार नाही तोपर्यंत मी काम नाही करू शकत. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो की प्रत्येक व्यक्तिरेखा जी माझ्याकडे येईल ती वेगळी असली पाहिजे. गोष्ट आपण काय वेगळी मांडणार? गोष्ट फिरून फिरून जगात असं म्हणतात 7च गोष्टी आहेत, 7च कथा आहेत किंवा 7 पद्धतीनेच मांडतात, तशा पद्धतीनेच मांडणार. पण किमान तुमची व्यक्तिरेखा तरी वेगळी असली पाहिजे. मग ती छोटी आहे का ती मोठी आहे, डझंट मॅटर. तुमची व्यक्तिरेखा वेगळी असली पाहिजे. तुम्ही वेगळे असला पाहिजेत त्याच्यात, लुक वाईज, सूर वाईज, कामा वाईज, एक्सप्रेशन वाईज. आणि तोच प्रयत्न असतो की शक्यतो एकसारखं काम नको, कारण मग त्याचा कंटाळा येतो. मग तेच करायचं असतं, मग नोकरीच गेली असते ना. रोज उठून 9 वाजता जायचं, 6 वाजता परत यायचं. त्याच्या पलीकडे काहीतरी वाटलं म्हणूनच इकडे आलो. तर तेही जर तेच करायला लागलो तर मग काय उपयोग आहे कलाकार बनण्याचा? थँक्यू सर, थँक्यू. हॅलो, हाय सर, माझं नाव सुबोध आहे. माझं नाव सुबोध हिरवे आहे. मला जर कोणी नाव विचारतं तर मला बोलतात की तुला सुबोध भावे माहित आहेत का? तर मी म्हटलं मी भेटलो नाही, पण आज सध्या भेट झाली, त्यासाठी ई दृश्यमचे धन्यवाद करतो. आवाज पोचतोय ना माझा? माझा प्रश्न सर फार छोटा आहे की ऍज अन ऍक्टर, जेव्हा ऍज अन ऍक्टर डिरेक्ट करतो, जसं तुम्ही कट्यार काळजात जी फिल्म केली, तर हाऊ डिफिकल्ट फॉर अन ऍक्टर टू बॅलन्स बोथ द थिंग्स? लाईक त्याला अभिनय करायचा, सेम टाइम ही शुड लुक व्हेरी गुड इन द फ्रेम अँड सेम टाइम ही हॅव टू डिरेक्ट ऍज द रिक्वायरमेंट ऑफ द स्क्रिप्ट. तर हाऊ डिफिकल्ट, हाऊ चॅलेंजिंग इट इज फॉर अन ऍक्टर टू एक्झिक्यूट दॅट? मराठी फिल्म मध्ये आहे, कदाचित साऊथची गेली तर इतकं डिफिकल्ट असेल, कारण माझ्याकडे बजेट असेल, माझ्या हक्काचा प्रेक्षक असेल,
की मला माहितीये की माझ्या भाषेतला चित्रपट येणार आहे तर हक्काचा प्रेक्षक असेल जो येऊन बघणारच आहे. आता पळापळ अशी होते की मला एका गिवन टाइम मध्ये बजेट कन्स्ट्रेंट असल्यामुळे मला तो चित्रपट एका मर्यादित काळामध्ये संपवावाच लागतो. त्याच्यामुळे दिग्दर्शकाची, आणि तो दिग्दर्शकच जर अभिनेता असेल तर त्याची धावपळ होते. मग तुम्ही दुसऱ्याला का नाही घेतलं, हा तुझा पुढचा प्रश्न जर मनात असेल तर हाही विचार माझा करून झाला. पण मग मला त्याचा कंटाळा अशासाठी आला की ऑलरेडी मी 6 लोकांच्या डेट सांभाळतोय. मी त्याचं स्केड्यूल पण मीच करतोय, त्यांच्या डेट सांभाळतोय, त्यांना रोल समजून सांगतोय. आता माझा अजून एक 7वा ऍक्टर, तर त्याच्याही मी डेट सांभाळायच्या, त्यालाही मी व्हॅनिटीत बोलवायला जायचं, मग तो आला नाही म्हणून इथे वाट बघत बसायचं. तर किमान 7व्या ऍक्टरची तरी गॅरंटी आहे की मी उठलो की तो उठणार आहे, मी सेटवर गेलो की तो जाणार आहे. तर किमान एका ऍक्टरला असं मला घ्यायचं होतं जो माझं ऐकेल दिवसाचे 24 तास, जो मला फालतूचे प्रश्न विचारणार नाही. मला काही मी म्हणलं चल उभा राहा की तो जाऊन उभा राहील, इतकं मला सोपं हवं होतं. पळापळ होते, शारीरिक खूप दमाला होतं, मानसिक नाही. कारण आता मला अभिनयाची भीती नाही वाटत. आता ते माझ्यासाठी काय म्हणतात, न जमणारी गोष्ट म्हणण्यापेक्षा सुद्धा माझ्या आनंदाची गोष्ट आहे. एखाद्या मुलाला खेळण्यांबरोबर खेळायला आवडत असेल तर कुठल्या खेळण्यांबरोबर खेळायचं याचं त्याला दडपण येत नाही ना. तो एन्जॉय करत राहतो त्या खेळण्यांमध्ये, त्याला सोडलं की त्या बागेत जाऊन तो एन्जॉय करतो, स्वतःच त्या झाडाची रेघोट्या मारत बसतो, त्याला कोणीच लागत नाही. तसं माझं आणि अभिनयाचं आहे. त्यामुळे ते इतकं नातं त्याच्याबरोबरचं माझं आहे, त्यामुळे तसं दडपण येत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या क्षणी माझ्या दिग्दर्शकांनी चित्रपटाचा विचार करायला सुरुवात केली त्या क्षणी माझ्यातल्या अभिनेत्यांनी चित्रपटाचा विचार सुरुवात केली. त्यामुळे त्याला सगळंच माहिती आहे, त्याला मला वेगळं काही सांगायचं नाहीये. थकायला होतं एवढं नक्की. तुम्ही सर शॉर्ट बघून तुम्ही रिटर्न यायचा आणि तुम्ही ओके करायचा, म्हणजे हाऊ इट वर्क्स? नाही, मी शॉर्ट द्यायचो आणि मला माहिती की ओके आहे का नाही, मला ते मॉनिटर बघण्याची गरज नाही. आता इतकी वर्ष काम केल्यानंतर जर माझ्या चेहऱ्यावरती येणारे एक्सप्रेशन मला बघण्यासाठी मॉनिटर बघण्याची गरज असेल तर मला असं वाटतं काहीतरी गोड आहे मग कनेक्शन मध्ये. मला असं वाटतं अभिनय करताना आपल्या चेहऱ्यावरती काय उमटतंय, आपल्या आवाजातनं काय उमटतंय हे पहिल्यांदा, म्हणजे अभिनेत्याचा आरसा बाहेर नसतो, अभिनेत्याचा आरसा शरीराच्या आतमध्ये असतो. तर तो जर मला दिसला नाही आणि जे माझ्या मनात आहे त्याचं आणि माझ्या शरीराचं कनेक्शन लागलं नाही आणि जे मला दाखवायचं नाही ते जर माझ्या चेहऱ्यावरती आलं तर याचा अर्थ माझा अभिनय माझ्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागलाय. मग मी एकतर थांबलो पाहिजे, शांत व्हायला पाहिजे, कोणाकडे जाऊन उपचार करून घेतले पाहिजेत, काहीतरी केलं पाहिजे, कारण काहीतरी गडबड आहे. पण ते एक्सप्रेशन येण्याच्या आधीच मला दिसतंय की माझ्या चेहऱ्यावरती आता काय दिसतंय, मग तेव्हा मला मॉनिटर बघण्याची गरज नाहीये. कमाल. सर दिग्दर्शनाचा विषय निघालाच आहे. अच्छा, पुरुषांचं महिला रागवतील. नमस्कार, मी डॉक्टर नीना विनय. अभिनयासाठी जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो संवाद कौशल्याचा आहे. व्हॉइस मॉड्युलेशन असणं खूप आवश्यक आहे. एखाद्या भूमिकेची गरज म्हणून जर तुम्हाला तुमचा ओरिजिनल आवाज न देता जर दिग्दर्शकाला हवा तसा त्या भूमिकेची निवड म्हणून तुम्हाला जर वेगळ्या आवाजात तुमचे संवाद मिळवायचे, जसं एखाद्या नाटकासाठी संपूर्ण नाटक भर तुम्हाला दिग्दर्शकाला हवा तसा आवाज द्यायचा आहे, तुमचा स्वतःचा नाही. त्या आवाज म्हणजे फक्त आवाज नाही तर टोन सुद्धा, त्या टोनवर आपण काम करू शकतो. पण तुमचा आवाज न देता दिग्दर्शकाला हवाय तसा आवाज आणण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागतील? मला असं वाटतं तुम्ही आवाज आणि सूर याच्यात गल्लत करताय. दिग्दर्शकाला अपेक्षित असतो तो आवाज नाही, दिग्दर्शकाला अपेक्षित असतो तो सूर. तेच म्हणायचं होतं. सूर कसा आपण आणायचा? तो तुमच्या क्लॅरिटी मधनच येतो. ओके. ती व्यक्तिरेखेची क्लॅरिटी जर नसेल तर तो सूर येत नाही. म्हणजे खूप रियाज केल्यानंतर गायकाला स्वतःचा सा सापडतो, षड्ज सापडतो, बरोबर. पण त्याच्यासाठी खूप तालमी करायला लागतात, खूप रियाज करायला लागतात. तसंच अभिनेत्याला जोपर्यंत ते स्क्रिप्ट, त्या संहितेचा आत्मा त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा सूर येत नाही. आणि सूर म्हणजे त्याला गायचं नाहीये,
जसं नाटकात काम करताना तुम्ही स्टेजवरती आलात आणि तुम्ही पहिलं नाटकातलं वाक्य उच्चारलं की तुम्हाला कळतं की आजचा प्रयोग कसा होणार आहे. याचं कारण पहिला तुमचा आवाज प्रेक्षकांना तर नंतर मग कळतं ना की नाटक काय आहे, कथा काय आहे, व्यक्तिरेखा काय आहे, पण तुमचा आवाज, तुमचा सूर तर पहिल्यांदा तुम्ही ऐकलेला आहे. म्हणजे तुमच्या स्वतःच्या पहिल्या डायलॉग पासून तुम्ही तो सूर पहिला पकडायचा सूर. प्रयत्न करायचा. पहिला सूर मी कायम माझ्या एखादी सिनेमा असेल पहिला तर मी सांगतो की कुठला चहावाला बघितलात का तुम्ही सकाळी अमृततुल्यवाला बघितलाय? तो पहिला चहा काय करतो माहितीये? रस्त्यावर टाकतो. तसं मी दिग्दर्शकाला सांगतो की आजचा चहा आपण रस्त्यावरती फेकणार आहोत. हो. चांगला झालाय का वाईट झालाय आपण बघणार आहोत. त्यामुळे आज चेक करण्याचा दिवस आहे, दिवस वाया घालवण्याचा नाहीये. आज स्वतःला चेक करण्याचा दिवस आहे. माझा सूर असेल, माझं एक्सप्रेशन असेल, जे काही मी स्वतःवरती काम केलंय, जे तुझ्या डोक्यात आहे, हे सगळं आपण दोघांनी मिळून साजरं करण्याचा दिवस आहे, सादर करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजचा दिवस हा पहिला दिवस आहे. तर पहिला दिवस, नाटकातलं पहिलं वाक्य, कुठल्याही गोष्टीची सुरुवात महत्वाची आहे. स्क्रिप्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रिप्टवर अभ्यास असायला सगळ्यात हवा. महत्वाचं स्क्रिप्ट. म्हणजे Script वर कितीतरी अभ्यास. वेळा नाटकात काम करताना अगदी 100व्या प्रयोगात सुद्धा पहिलं वाक्य उचलल्यानंतर असं वाटतं झाली आज माती खाल्ली मी, चुकलं. हा. कारण तो नसतो सूर लागलेला. त्याच्या पाठीमागे कारण कुठली असतील, तुम्ही दमला असाल, तुमची झोप झाली नसेल, तुमचा प्रवास झाला असेल, काही असेल, पण हे डोक्यात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला न गळून जाता काम करायचं आहे, कारण प्रेक्षक तिकीट काढून आले. अच्छा, म्हणजे समजा तुमचा सूर खूप महत्वाचा आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला वाटलं पहिल्याच काही डायलॉग्स मध्ये तुमचा सूर चुकतोय, पण मग तुम्हाला पूर्ण 2.5 तास ते निभावून द्यायचंय, मग ते कौशल्य तुम्हाला तो अनुभवाचा भाग. अनुभवाचा भाग आहे. तो अनुभवाचा भाग आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण घेऊयात प्रश्न, आपल्याला खूप प्रश्न आहे, आपण घेऊयात पुढे प्रश्न. एक्सक्यूज मी एक फक्त. येस, ओके. थँक्यू. ऍक्च्युली थँक्यू सर. ओके, आय एम फॅसिनेटेड टू सी यू समोर. ओके, तर मी लास्ट इयरच थोडस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली ऍक्टिंग मध्ये. तर ओके, माय हँड इज शिवरिंग. तर मला हे कळत नाही की नेटवर्किंग इम्पॉर्टंट आहे, ऍक्टिंग इम्पॉर्टंट आहे, किंवा एखाद्या ऍक्टरला तर मूवी पर्यंत पोहोचण्याचा प्रोसेस काय आहे. ऑडिशन मी असं पण ऐकलंय 200 ऑडिशन्स दिलेत काही जणांनी, पण त्याला एक छोटासा रोल सुद्धा नाही मिळाला. तर कधी ते बॅकफुटवर जाऊ का परत मी ट्राय करू. तर प्लीज एक प्रोसेस सांगा अभिनयाला त्या मूवी पर्यंत पोहोचण्याचा. ऍक्टिंग क्लास करायचंय, व्हॉइस मॉड्युलेशन करायचंय, नेटवर्किंग बघायचंय, सगळंच करायचं. याची अशी खरंच काही प्रोसेस नाहीये. किती क्लासेस नाही, म्हणजे मला कन्फ्युज. तुम्ही मराठी चित्रपटाबद्दल बोलताय तर त्याची अशी काही प्रोसेस नाहीये. तुमची ऍक्टिंग पर्यंत पोहोचण्याची प्रोसेस चालूच असते ना, ती तुम्ही पोचाल किंवा न पोचाल, पण म्हणून तुम्ही चित्रपटापर्यंत पोचाल अशी काही गॅरंटेड प्रोसेस नाहीये. म्हणजे तुम्ही अभिनयाचं प्रशिक्षण घेताय, तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये तुम्ही व्हिजिट केलंय, जसं खूप कंपनीज असतात किंवा खूप कॉलेजेस असतात, त्या कॉलेजेसचे अफिलिएटेड काही कंपनीज असतात की जिथे तुम्हाला इन कॅम्पस तुम्हाला इंटरव्ह्यूज होतात आणि त्या कंपनीमध्ये तुम्ही लागता. कारण त्या विद्यापीठाचं, त्या कॉलेजचं एक काहीतरी कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीज बरोबर झालेलं असतं. जसं तुम्ही ITI मध्ये गेलात, IIT मध्ये गेलात, पुणे विद्यापीठात गेलात, असं कुठल्या कॉलेजमध्ये गेलात, तर त्यांचं वेगवेगळ्या कंपन्यांची टायप आहेत. त्यामुळे तिकडचे जर विद्यार्थी असतील तर त्यांचे इन कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात आणि ते तिकडे लागतात. असं काही प्रत्येक संस्थेचं असतं असं नाही. काही ठिकाणी काही संस्थांचे तुमचे टायप असतात की अमुक निर्मात्याबरोबर, तमुक निर्मात्याबरोबर, अमुक याच्याबरोबर. त्यामुळे ते जर टायप असतील तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना काही काही प्रोडक्शन हाऊसेसमध्ये कामं मिळतात. पण हे गरजेचं नाहीये की तुम्ही ऍक्टिंग कोर्स केलात आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या घराबाहेर रांग लागली आणि असं. त्यामुळे तसं मला कळतं याचं फ्रस्ट्रेशन खूप येऊ शकतं, याचं आपल्या मनावरती, आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. पण किमान एखादी कला जी तुम्हाला अवगत नाही, ती कला अवगत होण्यापर्यंत तुम्ही पोचलाय, तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतोय, कधीतरी संधीही मिळेल. आणि ह्या क्षेत्रात तुम्हाला अभिनय येण्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा आहे तो संयम.
तो संयम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे येऊच नका, हे माझं तुम्हाला सांगणं आहे आणि प्रत्येकाला सांगणं आहे. कारण ही खूप बेभरोशाची, याच्यातला सगळ्यात शेवटचा घटक जो आहे ना, तो अभिनेता आहे. तुमच्यावर काहीच चाललेलं नाहीये, काहीतरी चाललंय ज्याच्यात तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की अभिनेत्याला नाही घेतलं तर होऊच शकणार नाही कुठलं काम, तर प्लीज समजून घ्या की तुमची गरज नाहीये. पुढच्या काही काळात AI मधनं फिल्म व्हायला सुरुवात झाली आहे. तर कोणाचाही चेहरा वापरून कोणी काही करून AIच्या फिल्म्स येत आहेत, AIच्या ऍड्स येत आहेत, AIचे फोटो येतात. आता न्यूजपेपरवाले पण AIचे फोटोग्राफ्स वापरायला लागलेत, तिथेही त्यांना मॉडेलची गरज नाहीये. त्यामुळे आपण अशा काळात आहोत की ज्या काळात संयम तर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि तो संयम जर आपल्यात नसेल तर मग आपल्याला आपल्या कलेवरचा आपला विश्वास उडून जायला सुरुवात होईल, आपल्याला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होईल. मी जेव्हा अभिनय करिअर करायचं ठरवलं की आता आपल्याला करिअर करायचं आहे आणि माझी शेवटची नोकरी मी सोडली, त्याच्यानंतर 1 वर्ष माझ्याकडे 1 रुपयाचं काम नव्हतं, काहीही काम नव्हतं. पण तेव्हा जगातला सगळ्यात आनंदी माणूस मी होतो, कारण माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायचं मी ठरवलं होतं आणि मी बेकार माझ्या आवडत्या क्षेत्रात होतो. हा जर संयम माझ्याकडे नसता आणि काहीच नाही मिळालं म्हणून मी परत गेलो असतो तर कदाचित. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात त्या क्षणी त्या जागी उपस्थित असणं हेही कधी कधी महत्वाचं ठरतं. कधी कधी कित्येक नटांना केवळ त्यावेळेस तिथे उपस्थित आहात म्हणूनही रोल मिळालेत. या क्षेत्रात गरजेचं नाहीये की तुम्हाला खूप चांगला अभिनय येतो म्हणूनच तुम्हाला रोल मिळतो. कधी कधी तुमच्या अभिनयापेक्षा तुमचा लुक जास्त कॅरेक्टरवर जातो म्हणूनही तुम्हाला रोल मिळतो. जसं स्थळ नावाचा एक चित्रपट तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा, फार सुंदर चित्रपट केलाय, ZEE5 वरती आहे. त्याच्यातलं कोणीही नावाजलेला अभिनेता नाहीये, पण तरी सुद्धा तो चित्रपट तुम्हाला गुंतवून ठेवतो, कारण इतकी खरी पात्र वाटतात तुमच्या समोर. आणि आत्ताच्या काळामध्ये इतकी तुम्ही मुलं वेगवेगळ्या पद्धतीने काम करताय, तुम्हाला गरज नाही आहे या गोष्टींसाठी धडपड करण्याची. कारण एक 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 क्षण असा येतो, एक वेळ अशी येते जेव्हा तुमचं उत्तर तुम्हाला सापडतं आणि तुमचं दुसऱ्यांवरती अवलंबित होणं कमी होत जातं आणि तुम्ही स्वतःचा वेगळा मार्ग त्याच्यातनं शोधता. कधी कधी आमच्या क्षेत्रात अनेक काम करून सुद्धा लोक आता अभिनयापेक्षा सुद्धा युट्यूब वरती जास्त लक्ष द्यायला लागलेत. त्याच्यावरती छोट्या छोट्या फिल्म्स करायला लागलेत, त्याच्यावरती शॉर्ट फिल्म्स करायला लागलेत. मुद्दा मला काय वाटतो कायम की मला कला करायची आहे, ती का करायची आहे याचं पहिलं उत्तर, आणि ती कुठल्या स्वरूपात करायची आहे. मला आनंद कला कुठे सादर केल्यानंतर मिळणार आहे, का मला कला सादर केल्यानंतर मिळणार आहे. मला अभिनयातला आनंद जर चित्रपटात काम करून मिळणार असेल तर मग मला एकदा परत विचार केला पाहिजे माझ्या अभिनयावरती. मला नुसताच अभिनयाचा आनंद नाही का मिळवता येते. एखाद्या चित्रपटाशिवाय, एखाद्या नाटकाशिवाय, एखाद्या सिरियल शिवाय मी इतके सारे प्लॅटफॉर्म्स माझ्या समोर उपलब्ध आहेत, इतके साऱ्या संहिता माझ्या समोर उपलब्ध आहेत. मला जर त्याच्यातला आनंदच मिळवायचा आहे तर मी स्वतःचं रील्स करीन, मी स्वतःचे युट्यूब व्हिडिओज करीन, ज्याच्यावर मी उत्तम उत्तम स्वगत करीन, ज्याच्यावर उत्तम उत्तम नाट्यप्रवेश करीन, उत्तम उत्तम कॅरेक्टर्स डेव्हलप करीन. मला आनंद कशातून मिळतोय हे महत्वाचं आहे. मी अभिनय केला पण त्याचं, जसं अनेक मुलींना सांगितलं जातं, घरातनं पूर्वी सांगितलं जायचं की लग्न झालं ना बास तुझं आयुष्य सार्थकी लागलं, म्हणजे तिचा जन्म लग्न करण्यासाठी झालाय. तसं तुझा अभिनयातला जन्म, तुझ्यातल्या कलाकाराचा जन्म चित्रपट मिळाल्यानंतर त्याची पूर्णत्व येणार आहे. होईल ना पूर्ण. अगं 84 वर्षापर्यंत लोक काम करतात. त्यामुळे ही तडफड, ही आतमधली होणारी घालमेल मी अगदीच समजू शकतो. आणि ह्याच्यासाठीच संयम हा खूप महत्वाचा आहे.
आणि दुसरी गोष्ट की अनेक प्रकारचे परफॉर्मन्सेस होत असतात. गरजेचं नाही की चित्रपटातला परफॉर्मन्स झाला तरच तुझ्यातल्या अभिनयाला काहीतरी एक शिक्कामोर्तब झालं. उद्या मी तुला चित्रपटात घेतलं, चल मी तुला आत्ता सांगतो सगळ्यांसमोर, पुढचा चित्रपट मी करीन तेव्हा मी हिला घेईन. पण मी तुला सांगितलं की तू सेटवर ये, इथे बस, हा अमुक अमुक नट येणार आहे, तो आल्यानंतर तुझं एवढंच आहे की तो विचारेल कुठे जायचंय, तू फक्त एवढंच करायचंय. मी तुला चित्रपटात भूमिका दिली ना, पण मी मग आज तुला चित्रपटात भूमिका ही मिळाली तरी तुला दुःख होणार. खरंय खरंय कमाल. या रस्त्याने प्रत्येकाला जायला लागतं. लोकेश गुप्ते तुमच्याकडे येऊन गेला होता ना, तुम्ही किती लोकांनी त्याचं लेक्चर अटेंड केलं माहित नाही मला, पण मी आणि लोकेश आम्ही जेव्हा नाटकातलं काम करायचो कॉलेजला असताना, तेव्हा एक हिंदी मालिका चालू होती पुण्यात, आणि मी, लोकेश आणि आमचे अजून एक दोघं तिघं मित्र असे आम्ही त्याच्यात पासिंग शॉटचं काम करायचो, पर डे 100 रुपये. पण आम्ही एन्जॉय करायचो. आम्ही एन्जॉय करायचो. आम्हाला काहीही फरक पडायचा नाही की आम्हाला काय काम आहे, की कॅरेक्टर काय मिळते, विचार काय केला पाहिजे. आता कॉम्पिटिशन त्या वातावरणात राहणं, त्या परिघात राहणं. कित्येक वारकरी पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला, इतका 350 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरला जातात, ते विठ्ठलाला बघत पण नाहीत, ते कळस बघून परत फिरतात. तुला आनंद कसलाय? जाण्याचा. तुला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय का तुला वारीचा आनंद मिळवायचा आहे? मोठ्या पडद्यावर यायचंय. मरायच्या अगोदर मोठ्या पडद्यावर यायचंय, हे माझं मी ठरवलं. मग ते होईल. संयम ठेव. थँक्यू सर, थँक्यू. नक्की होईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर, एकूणच मला असं वाटतं की संयम ही गोष्ट प्रत्येक ठिकाणीच लागते, आणि तुमचा जो अभिनय आहे, आम्ही तुमचे जे काही पात्र पाहिले त्या प्रत्येक पात्रामध्ये तुमची जी भूमिका आहे ती अत्यंत संयत, शांत आणि धीर गंभीर अशा पद्धतीची बऱ्याचदा जाणवते. अगदी तुमच्यातला रोमॅन्टिक हिरो सुद्धा जो असतो तो संयत वाटतो, खूप मॅच्युअर वाटतो. अर्थात तो रोमॅन्टिक असतो पण कमालीचा निरागस आणि निखळ सुद्धा असतो. तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात कसे आहात सर? म्हणजे तुमचा रोमॅन्टिक हिरो जसा संयत शांत आहे तसे तुम्ही घरात सुद्धा तसेच असता का? पप्पा नाही, खऱ्या आयुष्यात मी जसं नाहीये तेच मला खोट्या आयुष्यात जगायला आवडतं. म्हणूनच हे शांत संयत मी आहे. आता तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी वयाच्या 15 वर्षाचं नाही होऊ शकत. वयाबरोबर एक आपोआप शांतपणा तुमच्यात येत जातो. पण म्हणून मला मस्ती करायला आवडत नाही किंवा मला दंगा करायला आवडत नाही असं काहीच नाहीये. पण कुठे करायचा, किती स्वरूपात करायचा, याच्यासाठी माझे आईबाप आता माझ्या मनातच तयार झालेत. मला आता कोणी कंट्रोल ना बास असं कोणी मला सांगायची गरज लागत नाही. पूर्वी तो एक बेभानपणा होता, त्याला आता मी लगाम स्वतःच घातलाय की इथपर्यंतच जाऊ शकतोस तू, ह्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. इथपर्यंत तुला काय करायचं ते कर. कारण आता काय हे जे अभिनयाचं दुकान उघडलंय मी, तर त्या दुकानाला ना ह्या सगळ्या शरीराची चांगलं असण्याची गरज आहे. उद्या जर मी काही शहाणपणा करायला गेलो, कुठेतरी पडलो, हात फ्रॅक्चर झाला, खांदा डिस्लोकेट झाला, तर मला घरात बसायला लागेल. ते नाही परवडणार मला. हे दुकान चालण्यासाठी हे ज्याच्यावर उभं आहे ते धड असलं पाहिजे, ते सक्षम असलं पाहिजे. त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याला अपाय होईल असं काहीच करायचं नाही. कारण आपल्या व्यवसायाची गरज आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे. कुठल्याही रोलला साजेसं असलं पाहिजे. आपला आवाज, आपले डोळे, आपली वाणी, चेहरा सगळंच.
आणि हेच जर मी जपलं नाही आणि कुठेही वेड्यासारखं वागायला लागलो तर चाललं नाही. त्यामुळे आम्ही मित्र एकत्र असतो, आम्ही खूप धमाल करतो, आम्ही खूप मस्ती करतो, पण त्याच्या मर्यादाही आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे शांत, आणि मलाही आवडेल की खूप पॅशनेट असा, खूप प्रेयसीवरती खूप ढसा रडून प्रेम करणारा प्रियकर करायला आवडेल. पण आता जर या वयात कोणी मला दिला तर लोक हसतील ना माझ्यावरती, की आता हा तेव्हा मिळाला पाहिजे होता, तेव्हा मी वर्ष 60च्या भूमिका करत होतो. त्यामुळे आता कितीही मनात असलं तरी मी नाही करू शकत. पण आम्हाला हा मॅडनेस, हा जो तुमच्यातलं मस्तीखोर एक मूळ प्रत्येकामध्ये असतं, ते बाहेर काढण्यासाठी काही ना काहीतरी करणं गरजेचं असतं, जे आम्ही करू पुढच्या काही काळात. सर, स्थळचा विषय निघाला होता आता. जयंत सोमलकरांची अतिशय उत्कृष्ट कलाकृती, आणि अगदीच आता गेल्या वर्षी सांगळा चित्रपटाला पीफ मध्ये प्राइज मिळाला, रावबा गजमलांचा चित्रपट. म्हणजे आता बऱ्यापैकी आपला मराठी चित्रपट जो आहे तो जुनी कात टाकतोय आणि आता काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताच 22वे एशियन फिल्म फेस्टिवल ठाण्यामध्ये सुरू आहे. म्हणजे पूर्वी असं असायचं की फिल्म फेस्टिवल बघायला आपल्याला खूप कष्ट करायला लागायचे, पण आता ते सहज अगदी आपल्या जवळ अवेलेबल झालेत. आपण यासाठी म्हणजे जागतिक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात, तर एक मराठी चित्रपट जेव्हा आपण म्हणतो तर मराठी चित्रपट सृष्टी यासाठी किती तयार आहे, आणि सोबतच प्रेक्षक वर्ग पण किती तयार आहे. कारण मला असं वाटतं की स्थळ, सांगळा हे चित्रपट किती प्रेक्षक वर्गाने, किती लेमांनी पाहिले असते. तर मराठी प्रेक्षक सुद्धा आणि चित्रपट सृष्टी सुद्धा ही या नवा बदलासाठी किती तयार आहे असं तुम्हाला वाटतं? स्किप करूया हा प्रश्न. काय आता ह्याच्यावर 25 वर्ष तेच बोलून कंटाळा आला. आता काही याच्यावर बोलण्यात उपयोग नाही. आपल्याला वाटतं आपण कलाकृती करत राहायचं, ज्यांना गरज वाटते ते येतील बघतील, ते येणार मग आपल्या कलाकृती करणं थांबायचं नाही, आपण चांगलंच करत राहायचं. आता हा बोलून ते उसाचं चिपड घालून त्याचा रस निघून त्याचं चिपड शिल्लक राहिले, तेही आता गेलंय. परत आपण त्याच्यावरतीच बोलतोय, तर त्याचा कंटाळा यायला लागलाय. मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांची गरज वाटत असेल तर ते बघतील, नसेल वाटत तर दुसरं काहीतरी बघतील. आम्ही कलाकृती करत राहणार. सर, आता आपण बघतोय की भारतीय म्हणजे हे फक्त मराठी चित्रपटाच्या संदर्भात नाही, किंवा हे रसिका प्रेक्षकांच्या संदर्भातही आहे असं मला नाही वाटत. पण आता आपण जागतिक पातळीवरती जाण्याचा प्रयत्न करतो, तर मग एकूणच भारतीय सिनेमा, आता आपण बघतोय की मल्याळम सिनेमा खूप वेगळे विषय घेऊन येत आहे, तर मग थोडेसे वेगळे विषय करण्याची गरज आहे. तर त्यामध्ये आपण मराठी चित्रपट सृष्टी किंवा भारतीय सिनेमा अजिबातच मागे नाहीये मराठी चित्रपट सृष्टी. मी आत्ताच त्या चित्रपटाचं उदाहरण दिलं. स्थळ असेल, झॉलीवूड असेल, हे असे कितीतरी वेगवेगळे चित्रपट केलेच की. गेल्या वर्षी सुद्धा आमच्या भरताचा कुठला पिक्चर आहे, भरत चाललेला, आता थांबायचं नाही सारखा चित्रपट असेल. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी चित्रपट सृष्टीत सातत्याने हे प्रयोग होतातच आहे. चांगला चित्रपट हवा असंही म्हणायचं. आणि अजून एक आता फार गोड फिल्म केली होती आमच्या रोहन मापुसकरनी, एप्रिल मे 99 म्हणून. काय सुंदर चित्रपट होता, किती सुंदर काम केली होती त्या सगळ्या मुलांनी. हाच जर चित्रपट एप्रिल मे 99 मल्याळम मध्ये बनला असताना तर आम्ही शिव्या खाल्ल्या असत्या. बघा जरा मल्याळम चित्रपट सृष्टी कसे चित्रपट करते, अजून तुम्ही त्या सदाशिव पेठी आणि याच्यातल्या लव्हस्टोरीमध्ये अडकलाय गुळगुळीत. आपण केलं की एप्रिल मे 99 अतिशय सुंदर चित्रपट केला, का नाही बघितला लोकांनी? स्थळ सारखा चित्रपट झाला की रिलीज, सगळी उत्तम काम करणारी लोक त्याच्यात नवीन होती, पण उत्तम कामं केली सगळ्यांनी, का नाही बघितला चित्रपट? आणि हो, आहेत आमच्याकडे बजेटचे प्रॉब्लेम आहेत. निर्माता आपलं घरदार गहाण ठेवून बँकेकडनं लोन घेऊन काय काय स्वप्न बघून चित्रपट निर्मिती करतो, त्याला पैसे नको मिळाला. कुठनं तो पैसे घालणार आहे? जर त्याला गॅरंटीच नाही की लोक बघतील का नाही, तर तो कुठून पैसे लावणार आहे? पैसे लावले नाहीत की प्रोडक्शन तसंच होणार. बरोबर. तुम्ही जाणार इथल्या कुठल्या तरी वडापाव सेंटरमध्ये आणि अपेक्षा करणार ताजच्या जेवणाची, कसं चालेल? ताजमध्ये जर जेवायला जायचं तर तुमच्या खिशात 10,000 रुपये तर असले पाहिजे. खिशात 20 रुपये घेऊन जाणार. काय ताजचं जेवण बघा, तुमचं बघा. अरे तू आलास वडापाव खायला, तुला काय अपेक्षा आहे 10,000 रुपयात? धुरंधर बघा, अरे 200 कोटीचा चित्रपट, स्थळ 1 कोटीचा पण नसेल.
कसं तू म्हणजे कुठल्या लेवलची कंपॅरिझन तुम्ही करता? करत नाहीत का मुलं प्रयत्न? करत नाहीत का निर्माते प्रयत्न? करत नाहीत का दिग्दर्शक प्रयत्न? आता उमेशने 2-3 फिल्म काय सुंदर केलं. झी5 वरती आलेली आता क्षितिजोग आणि साजिरीची सिरीज, मी नाव विसरलो आता, सॉरी. काय सुंदर सिरीज होती. प्रयत्न होत नाहीत का? प्रयत्न होत आहेत, पण आमचा खिसाच फाटका, त्याला काय करू? आणि तो खिसा फाटका तेव्हाच शिवला जाईल जेव्हा प्रेक्षक खंबीरपणे या कलाकृतींच्या बरोबर असतील. बरोबर. त्यामुळे असं अजिबात नाहीये की मराठी चित्रपट सृष्टीत वाईट किंवा चुकीचे प्रयोग होत आहेत. काही चित्रपट सगळीकडेच चुकीचे. साऊथ मधलं आता काय झालं ना, साऊथ मधलं शेण सुद्धा सोन्याचं बघून खायची सवय झाली आपल्याला. अरे साऊथचं शेण आहे, मग तर सोन्याचंच असणार. त्यांच्याकडे अत्यंत भंगार चित्रपट बनतात, पण ते आपल्या समोर येत नाहीत. बरोबर. पण मराठीतले चांगले चित्रपट त्यांच्यापर्यंत सोडा, आपल्यापर्यंत पण येत नाही. तर आपल्या भाषेविषयी, आपल्या कलाकृतीविषयी, आपल्या भाषेशी संबंधित गोष्टींविषयी आपल्यालाच जर अभिमान नसेल तर कशाला कोण समोर येऊन तुमच्यामध्ये पैसे गुंतवेल आणि तुम्हाला काळजी करेल? खरं. सर अगदीच सुमित्रा भावेंचं वगैरे नाव आठवलं तर बऱ्याच जणांना त्यांचं नाव आणि त्यांचे चित्रपट सुद्धा. कोणाचा? सुमित्रा भावे. घ्या, नावं माहित नसतात. 3 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं नॅशनल अवॉर्ड ज्या बाईला मिळालं खरंय. त्यांचं नाव आठवत नाहीये. ही शोकांतिका आहे आपली. खरंय. सर तुम्ही दिग्दर्शन जेव्हा केलं बऱ्याचदा असं होतं की टीम मध्ये काम करताना अशा गोष्टी होण्याची शक्यता असते की दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफरला काहीतरी सांगत असतो की या व्ह्यू मध्ये मला हे आत्ताच सीन हवा आणि सिनेमॅटोग्राफर दिग्दर्शकासोबत म्हणजे त्याचा एक वेगळा व्ह्यू पॉइंट असू शकतो. तर या 2 गोष्टी ज्या आहेत की त्या सांभाळायच्या, तर तुम्ही जेव्हा सिनेमॅटोग्राफर सोबत चर्चा करत होता कारण तुम्ही पहिल्यांदा दिग्दर्शन केलं होतं, तर असे काही प्रसंग घडले का की ज्याच्यामध्ये काही वाद झाले असावेत किंवा मग काही शिकायला मिळालं नव्याने, अशा काही गोष्टी घडल्या का? तुझं उत्तर तुझ्याच प्रश्नामध्ये तू दिलंस की तुमचं पहिलाच चित्रपट होतं, कोणाशी वाद घालणार? खरंय. मुळात माझं पहिलं चित्रपट असून ही सगळी मंडळी माझ्यावर काम करायला तयार झाली, हीच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. शंकर महादेवन काम करायला तयार झाले, सुधीर पळसाने काम करायला तयार झाले, प्रसाद सुतार काम करायला तयार झाला, बरोबर. संतोष पुटाणे काम करायला तयार झाले, आशू आणि आपू आमची एडिटरची जोडी काम करायला तयार झाली, संतोष काणेकर काम करायला तयार झाला, झी स्टुडिओज प्रोड्यूस करायला तयार झालं. यांच्याशी कुठलं भांडू आता मी? बरोबर. माझं काम होतं फक्त शिकणं. आणि दुसरी गोष्ट, मला कुठे कळतंय मी काही कोणाला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलंय का काय केलंय. मला कट्यार चित्रपट करावासा वाटला कारण मला असं वाटलं की त्या कथेमध्ये प्रचंड ड्रामा आहे, खूप संगीत आहे, बरोबर. मला ते खूप आवडत आहे, तर लोकांनाही आवडेल. एक्झॅक्टली. इतकं सोपं कारण होतं. मला काही दिग्दर्शक वगैरे बनवण्याचा ध्यास नव्हता. मी अनेकांना विचारलं होतं की तुम्ही याचं दिग्दर्शन कराल का, कोणीच इंटरेस्ट नाही दाखवला त्याच्यात. मग काय करायचं, पण मला होता ना इंटरेस्ट, मग ते केलं. आणि भांडतोय कशा करता, मला माहिती होतं की मला एक्सप्रेशन काय पाहिजे. बरोबर. मी कशाला सुधीर पळसाण्याला सांगाल तू थोडा खालनं कॅमेरा लाव, तू कसाही लाव, मला हे एक्सप्रेशन पाहिजे. बरोबर. तू वरनं लाव, खालनं लाव, डोक्यावरनं लाव, ट्रॉली लाव, काही लाव, हे एक्सप्रेशन जर कलाकारांकडनं आलं नाही तर ह्याचा काही उपयोग नाही. लोक हे बघायला येत नाहीत. लोक पडद्यावर काय चाललंय, एक्सप्रेशन काय चाललंय ते बघायला येतात. मग तू ट्रॉली वापरतोयस का, ड्रोन वापरतोयस का, क्रेन वापरतोयस का, डॉली वापरतोयस, काही वापर. नाही तर नुसतं कॅमेरा ठेवून दे. कोर्ट नावाचा पिक्चर आला होता, बघितलं काय होतं त्याच्यात. किंवा परेश मोकाशीचा पहिला चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी, दादासाहेब फाळकांवरचा, काय वापरलंय त्यांनी परेशने त्याच्यात? काहीच नाही वापरलंय. काय वाटलं तुम्हाला? वाळवी सारखा चित्रपट जो त्यांनी केला. तर मला असं वाटतं की ह्या खूप टेक्निकल गोष्टी आणि फॅसिनेशनच्या गोष्टी आहेत. म्हणजे आमच्या साड्यांच्या दुकानात आल्यात ना तर आम्ही साड्यांबरोबर कोल्ड्रिंक घेऊ. आणि साडी कशी दिसेल आधी सांग. कोल्ड्रिंक मी रस्त्यावर पण पिऊ शकतो. तर या सिनेमामध्ये आम्ही 36 कॅमेरे वापरलेत. सीन काय केला असतो सांग? 1000 कॅमेरे वापर, पण तुझं सीनच जर नाही उठवदार झाला तर त्या 1000 कॅमेऱ्यांना चाटायचं मी.
तुझी संपूर्ण शक्ती त्या विषयाची, त्या संहितेची, तुझ्या अभिनेत्यांची, तुझ्या अभिनेत्यांचा मागे काम करणाऱ्या तुझ्या वेशभूषाकार, केशभूषाकार, आर्ट डायरेक्टर या सगळ्या युनिटची एकत्रित ऊर्जा फक्त एका शॉट मध्ये काही न करता सुद्धा जर परावर्तित होत नसेल तर तू स्वतःचा विचार केला पाहिजेस. कॅमेरा कुठला वापरायचा हा नाही. त्यामुळे माझ्यासाठी दिग्दर्शन करताना खूप सोपं होतं की मला हे एक्सप्रेशन हवंय, मला माझ्या कलाकारांकडनं हे हवंय, मला हा सूर हवाय, मला हे एक्सप्रेशन हवंय. आणि सुधीर पळसाने सारखा जादूगार सिनेमॅटोग्राफर माझ्याबरोबर असेल तर तो माझ्यापेक्षा 10 पावलं पुढे जाऊन विचार करतो. आणि सुधीर पळसानेमुळे वाद कधीच झाले नाहीत, पण सुधीर पळसानेमुळे मी स्वतः सिनेमाला खूप जवळनं स्पर्श करू शकलो, जो मी फक्त अभिनेता म्हणून करत होतो. आज मला किती वेगळ्या प्रकारे सिनेमाकडे बघता येत आहे. माझं तर 3 वर्ष मी समजतो की एखादा मुलगा FTI मध्ये जातो. मी कट्यार नावाच्या स्कूलमध्ये गेलो की ज्या स्कूलमध्ये मला कॅमेरा पण शिकता आला, ज्या स्कूलमध्ये मला बॅकग्राऊंड म्युझिक पण शिकता आलं, ज्या स्कूलमध्ये मला शंकरजींबरोबर राहून चित्रपटाचं संगीत काय पद्धतीने असावं त्याचा एक वेगळा अभ्यास मला करता आला, चित्रपटाची गीते कशी असावी त्याचा एक अभ्यास करता आला. तर माझं तर झालं की फुकटात प्रशिक्षण, त्याचे पैसे मला मिळाले निर्मात्याकडनं, दिग्दर्शित केल्याचे आणि ऍक्टिंग केल्याचे. और क्या चाहिए. आणि आम्हाला सुद्धा एक उत्कृष्ट कलाकृती पाहता आली त्यानिमित्ताने. रसिकांना काही प्रश्न आहे प्रेक्षकांना? येस, तुमचा आवाज येतो विचारतो. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की अभिनयाचा तुमचा प्रवास ऍक्च्युली खूप मोठा आहे आणि एक अभिनेता म्हणून ऍक्टिंगची जी भूक असेल तुमची, आतापर्यंत तुम्ही खूप कॅरेक्टर्स हे केलेले, प्ले केलेले आहेत, तरी पण एखादं ड्रीम कॅरेक्टर अजून असं कुठलं आहे का की जे तुम्हाला करायची खूप इच्छा आहे? असं काही नाहीये. आम्ही तसे तर खूप आहेत, पण असं एक नाहीये ना. 100च व्यक्तिरेखा झाल्यात सिनेमांमध्ये, सगळ्या धरून 175 झाल्यात व्यक्तिरेखा, नाटक, सिनेमा, मालिका पकडून. भारतातच 140 कोटी लोक आहेत, तर किती राहिल्यात बघा. त्या भूमिकांचा नाही मला नाही असं कसं म्हणताय, एखादी पर्टिक्युलर नाही ना, या व्यक्तिरेखा करायच्यात मला. असं नाही आता 140 मायनस सर, खूप 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 मोठी तुमची फॅन आहे आणि आज इथे हे जे काही म्हणजे फक्त मी इन्स्टाला रील बघितली होती की तुमची इथे म्हणजे मुलाखत असणार आहे आणि फक्त तुम्हाला बघण्यासाठी म्हणून मी इथे आलेली. थँक्यू. ही माझी मम्मी पण तुमची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव तृप्ती अरुणे. थोडासा मोठा प्रश्न आहे, सॉरी. ऍक्च्युली ऍक्टिंग स्टाईल डेव्हलप करत असताना स्वतःची आपण नेमकं कशा पद्धतीने व्हेरिएट केलं पाहिजे हे मला थोडं क्लिअर नाही होतं. म्हणजे आपण वाचतो बरंच, स्टॅनिस्लेव्हास्की, माइझनर जे काही असेल, आपण बऱ्याच स्टाईल्स वाचतो, अभ्यासतो, पण प्रॅक्टिकल जेव्हा करायला जातो तेव्हा असं होतं की जेव्हा डिरेक्टर नाहीये त्या वेळी म्हणते मी की आपण परफॉर्म करत असतो पण आपल्याला कळत नाही की ते अंडर प्ले होतंय, ओव्हर ऍक्टिंग होते, नेमकं होतंय काय आणि स्क्रीन साठी नेमकं गरजेचं काय. आपण थिएटर करत आल्यामुळे तो अंदाज येत नाही, तर त्याबद्दल थोडं सांगू शकता का? मुळात तुला स्वतःची ऍक्टिंग स्टाईलच डेव्हलप करायची नाहीये, करायची नाही आहे. ऍक्टरची कुठलीही स्टाईल असता कामा नये. ती जर असेल तर तू आयुष्यात कर काही, तर सगळं सारखंच वाटेल. आज राजकुमार खूप मोठे ऍक्टर होते, पण त्यांचं कुठलंही वाक्य म्हणताना ऍक्टिंग शिवायचं होतं ना. तुला असं हवंय, संपलं. पण असं वाटतं जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा आपण स्क्रिप्ट मधलं जे कॅरेक्टर आहे त्याला त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय,
पण त्यामध्ये आपली काहीतरी एखादी ऍक्शन येतेच आहे, हे आपण स्वतःच्या आयुष्यात सतत करतो, ते त्यामध्ये दिसतं. तर मग जास्तीत जास्त ते आपल्यापासून दूर वाटेल, वेगळं वाटेल. ह्यासाठी काय प्रयत्न करता येतील? मला नाही वाटत जेव्हा तू संपूर्णपणे त्या स्क्रिप्टचा किंवा संहितेचा किंवा म्हणजे आता समजा काही लोकांची सवय असेल की बोलताना कशा आता हे जर त्या व्यतिरेकामध्ये यायला लागलं तर प्रॉब्लेम आहे. बरोबर, कारण ही तुझी सवय झाली. काही लोकांची सतत एक नाही का म्हणजे म्हणायचं असं होतं मला. आणि कालच येताना मी बघितलंय नकळत ही कॅरेक्टरची स्टाईल झाली. हा कॅरेक्टरचा व्यक्तिरेखेचा लोकांसमोर आणण्याचा एक भाग झाला की कॅरेक्टर बोलताना सतत मधच हा तुझा असता का म्हणे. तर असं तू काय करू शकशील की ज्यांनी त्या कॅरेक्टर मधलं वेगळेपण, त्या कॅरेक्टरची गोष्ट लोकांपर्यंत अजून पोहोचेल. म्हणजे गरज नसताना त्याला घालायचं नाही. म्हणजे या कॅरेक्टरला गरज नाहीये तरी उगाच आपलं मला एक काहीतरी वेगळं दाखवायचं आहे म्हणून मी, तर मूर्ख वाटेल तो नाही का. म्हणून मी त्याला मगाशी अभिनयाचं उत्तर देताना हेच सांगितलं की काहीही करायचं नाही हाच अभिनय. ज्या क्षणी तुला काहीतरी करावंसं वाटेल वरवरच, त्या क्षणी तू आत्म क्लिअरनेस हे लक्षात घे. तू ज्या क्षणी आत्म क्लिअर असशील, मी तुला सोपं उदाहरण देतो बालगंधर्वाचं. बालगंधर्व चित्रपट मी करत असताना माझा अभ्यास झाला नव्हता का, तर माझ्या टीम मधल्या कोणाच्या पेक्षाही जास्त झाला होता, कारण ती गोष्टच माझ्या डोक्यात आली होती. बालगंधर्व चित्रपट मला करायचा होता म्हणून मी ती टीम शोधली, त्या टीमला विनंती केली, ते सगळे आले आणि चित्रपट झाला. त्यामुळे त्या कोणाही पेक्षा सुद्धा बालगंधर्व मी कितीतरी महिने आधीपासून जगत होतो. म्हणजे माझा अभ्यास झाला नव्हता का, झाला होता. बालगंधर्व मला दिसले नव्हते का, दिसले होते. त्यांचा सूर मला दिसत नव्हता का, सापडला होता. पण त्यांची जेव्हा स्त्रीची व्यक्तिरेखा करायची वेळ आली तिथे माझी फसगत झाली. कारण त्यांनी साकारलेली स्त्री इतकी अद्भुत विलक्षण आहे की त्याच्या जवळपास पण जाऊ शकत नाही मी. मग मी काय करायला पाहिजे, मग मी खूप काही केलं. मी 4 महिने एक्सरसाइज करत होतो फक्त त्या स्त्रीसाठी, आणि ज्यातलं मला काही जमत नव्हतं, ज्यातलं मला काही येत नव्हतं. प्रत्येक गोष्ट करताना मला असं वाटायचं नाही हे एका एकसंध मूर्तीचा भाग नाही वाटत आहे, याला बाहेरनं काहीतरी ठिगळ लावल्यासारखं वाटतंय, हे असं खरं नाही वाटत आहे. जे केवळ काहीतरी लोकांसमोर म्हणजे काय बोलताय. तर ही स्टाईल जी आहे ना, ही माझी जर स्वतःची असेल कॅरेक्टरची आणि पूर्ण अभ्यासाने आलेली, तर ती स्टाईल नाही वाटणार, ते कॅरेक्टर वाटेल. पण ही धडपड जेव्हा बालगंधर्वच्या दरम्यान चालू होती मला ते स्त्री पात्र काही केलं जमतच नव्हतं. मी खूप काही प्रयत्न करत होतो. मी अनेक वेगवेगळ्या कोरिओग्राफर्स कडनं मी शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती, कारण मला असं वाटलं की कथ्थक किंवा याचा भाग जर मला थोडा शिकता आला तर थोड्या फेमिनाईन हालचाली होतील माझ्या. किंवा माझ्या मास्तरनी ज्याच्याकडे मी व्यायाम शिकायला जायचो तो माझ्याकडनं रोज कणिक मळून घ्यायचा, का तर बोटांच्या हालचाली नाजूक होतील. मी जिम करताना, गाडी चालवताना, नुसतं चालताना सतत असं उगाच करत जायचो. पण हे म्हणजे स्त्री आहे का? नाही. मग स्त्री म्हणजे काय आहे? स्त्रीची पर्सनॅलिटी काय आहे? स्त्रीचा आत्मा काय आहे? म्हणजे स्त्री आहे का? ते वरचं झालं. आतली स्त्री कशी आहे हे जर मला आतलं जमलं नाही ना, तर मला बाहेरच्या गोष्टींचा आधार घ्यायला लागतो, आणि जोच मला खोटा वाटत होता, कारण आतमध्ये काही स्वच्छता नव्हती. 4 महिने विचार करून थकल्यानंतर मी हरलो. मी म्हणलं झालं. 9-10 महिन्यांचा बालगंधर्वचा प्रवास केला, कारण मला जमतच नाहीये. शॉटची वेळ आली, खाली शॉट लागलाय, पंचतुंड नरवृंद, ती नांदी आम्ही खाली शूट करणार आहोत. माझा स्त्रीच्या वेशातला पहिला दिवस शूटिंगचा, आणि ज्याच्यासाठी मी मेहनत घेतोय तेच मला जमत नाहीये. माझ्या डोक्यात इतकी वादळ चालली होती. मी शांतपणे मेकअपला बसलो.
विक्रम गायकवाड मेकअप करत होता, 2.5 तास मी स्वतःकडे बघत होतो पहिल्यांदा आयुष्यात. त्याच्या आधी मेकअप ट्रायल झाल्या, लुक ट्रायल झाल्या. मी इतकं 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 कॉन्सन्ट्रेशन मी स्वतःकडे कधी पाहिलं नाही. त्या क्षणी बघत होतो, कारण आता मला सुळावर जायचं होतं. आता परीक्षा द्यायची वेळ, परीक्षा देण्याची वेळ निघून गेली होती, कारण खाली मरण होतं जर नाही जमलं तर. आणि एकटक स्वतःकडे बघत होतो, स्वतःच्या चेहऱ्यातले बदल टिपत होतो. पुरुषाचा चेहरा जेव्हा विक्रम गायकवाडने तो विग लावल्यानंतर, माझ्या आयब्रोज केल्यानंतर, लिपस्टिक लावल्यानंतर, रंग भरायला सुरुवात केल्यानंतर, जेव्हा हळूहळू पुरुषी चेहरा हळूहळू स्त्रीत्वाच्या छटांमध्ये बदलायला लागला, मी टी शर्ट आणि जीन्स घालून गेलो होतो. मग तिकडे मी कपडे बदलण्याच्या रूम मध्ये गेलो, जिकडे मला 1-1.25 तास लागत होता साडी नेसायला. तर ती आमची आऊ नावाची मावशी होती. ती जेव्हा मला साडी नेसत होती तेव्हा मी तिचं स्त्रीचं पुरुषात्म स्त्रीमध्ये बदलणारं शरीरही बघत होतो. कारण तेव्हा मी खूप बारीक झालो होतो, 22 किलो वजन कमी केलं होतं, असा झालो होतो मी. आणि जेव्हा आऊनी ती साडी नेसवली आणि मी आरशाला हात टेकून उभा होतो, आणि जेव्हा माझ्यातली स्त्री आतनं बाहेरनं पूर्ण सजली होती, आणि जेव्हा आरशातल्या त्या माझ्याच दिसणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेच्या मी प्रेमात पडलो, आणि मी असं म्हणालो, आईचा काय दिसते अरे. त्याच्यानंतर मला काहीच करावं लागलं नाही. थँक्यू सो मच. इथपर्यंत जाण्यासाठी जी खूप धडपड करायला लागली ना, ती रोज मरणापर्यंत नेत होती. पण हे करण्यासाठी हे सगळं करणं गरजेचं होतं, ना तर हे सापडलं नसतं. आणि जे काखेत कळसा गावाला वळसासारखं कुठल्याही अभिनेत्याला पहिला भरा जो दिला जातो तो विसरून मी सगळं काही करत होतो, की तुम्ही ते आहात असं समजायचं. म्हणजे मी काय समजत होतो, की मी पुरुष आहे पण मला स्त्रीची भूमिका करायची आहे, बरोबर ना? हेच मी चुकत होतो. कारण पुरुष असून मला स्त्रीची भूमिका करायची आहे म्हणून मी ती वेगवेगळी पुट माझ्या अंगावरती लावण्याचा प्रयत्न करत होतो. पण मी जर स्त्रीच आहे तर मला ऍक्टिंग कुठे करायची? मी स्वतःला स्त्री समजण्याचं सोडून सगळं करत होतो जे मला जमत नव्हतं. ज्या क्षणी मला स्वतःला कळलं की मी स्त्री आहे तेव्हा मला काहीच करावं लागलं नाही. मला असा एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण नाटकामध्ये काम करतो तेव्हा ती कंटिन्युटी असते, तो फ्लो असतो आणि त्याच्याबरोबर आपण ती भूमिका जगत जातो. पण जेव्हा एखादी सिरियल करतो किंवा मूवी करतो तेव्हा ते कट कट म्हणजे छोट्या छोट्या पीसेस मध्ये तो शॉर्ट सीन होतो, शूट होतो. तर त्यावेळेला तुम्ही त्या भूमिकेत परत जाताना काय तुमची मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे? पण तो ब्रेक होतो, परत शॉर्ट लागतो, तर ती कंटिन्युटी जाते, त्यावेळेला कसं विचार केला पाहिजे? मला असं वाटतं हा खूप ना अनुभवाचा भाग आहे. हे असं पटकन पहिल्यांदा सांगून, कारण प्रशिक्षण घेणं, थिअरॉटिकली शिकणं आणि प्रत्यक्ष ती गोष्ट अनुभूती घेणं, त्याचा अनुभव घेणं, याच्यात खूप फरक आहे. आता कदाचित ते इतकी वर्ष काम केल्यामुळे सवयीचं झालं असेल किंवा त्यासाठी त्याचं वाटत नसेल, पण सुरुवातीला कदाचित हा त्रास झाला असेल, तेव्हा आपल्याला परत लाईनवरती आणण्यासाठी म्हणून मी म्हटलं की या सगळ्याचा जो करता धरता आहे ना, तो आहे तुमचा दिग्दर्शक. तर तुम्हाला सातत्याने त्याच्याशी बोलावं लागतं, कारण तो बघतो ना तुम्हाला. तुमच्या डोक्यात गेला असेल, त्याच्या डोक्यात नाही. आणि आधीच नाही करणार, आधीचा शॉट बघा मॉनिटरवर, परत काय केलं बघा, बॉडी लँग्वेज कशी होती बघा, कुठला सूर वापरला बघा, हे परत नाही. आणि हे इतकं टेक्निकल मीडियम आहे ना की त्याच्यात तुमच्या मदतीला खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे असं त्याचं प्रेशर घेण्याची काही गरज नाही. तुमचे शॉर्ट रिटेक होऊ शकतात, तुम्हाला असं वाटलं नाही थांबूया हे असं नाही होतं मगाचं, तुम्ही परत करू शकता. इतकं त्याचं प्रेशर घेऊन करायचं काम नाही, ती प्रोसेस एन्जॉय करा. नमस्कार, माझं नाव तनुष टेरे. माझा प्रश्न असा आहे की नाटक करताना माझा कॅरेक्टर कसा आहे याच्यावर आपण जास्त फोकस करायला पाहिजे की माझा कॅरेक्टर कसा परफॉर्म करतो याच्यावर जास्त फोकस करायला?
तुझा कॅरेक्टर कसा आहे याच्यावर तू फोकस केलास की तुझं कॅरेक्टर कसं परफॉर्म करतो याच्यावर तुला फोकस करण्याची गरज नाही. कारण ज्या क्षणी तुझं कॅरेक्टर तुला कळणार आहे त्या क्षणी तू तेच परफॉर्म करणार आहेस जे कॅरेक्टरला गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं विषय समजून घेणं, फक्त पाठांतर नाही करणं, तर विषय समजून घेणं. विषय म्हणजे नाटकाचा विषय, कथेचा विषय आणि त्यातल्या तुझ्या कॅरेक्टरचा विषय. तुझं कॅरेक्टर कसं आहे. आता मी जर तुला सांगितलं की इथे ये, तू छत्रपती शिवाजी महाराज आहेस आणि तुझ्या समोर हे सगळे मावळे बसलेले, तर त्यांना 4 शब्द सांग लढायला जायच्या आधी. तू हा विचार करून इथे येशील का की मी कसं परफॉर्म करू? नाही येणार. तू छत्रपती शिवाजी महाराज बनून इथे येशील, कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्या DNA मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज बनून तू इथे आलास आणि तुला सांगितलं की खुर्चीवर बस, तर तू असं बसूच शकत नाहीस. नाही बसू शकत. तुझ्या परफॉर्मन्सचा तू विचारच करू शकत नाही. तू असाच बसणार. का? कारण छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं तुझ्या घराण्याच्या रक्तात आले. त्याच्यासाठी तुला विचार करण्याची गरज नाही, परफॉर्म कसा विधी करण्याची गरज नाही, कारण ते तुझ्या अंगात आहे. म्हणून कॅरेक्टरचा विचार करणं गरजेचं आहे, परफॉर्मन्सचा नाही. आणि मी परफॉर्म करायला गेलो, पण जर मला कळालंच नाही की माझ्या ऑडियन्सला कसा दिसतोय आणि जर माझं तुला कशाला कळलं पाहिजे? ऑडियन्सला कळतं ना तू कसा दिसतोस. तुला कळलंय की नाही हेही ऑडियन्सला कळतंय की याला नाही कळलं. त्यामुळे तू लोकांचा विचार करून परफॉर्म करायला जाऊ नकोस आयुष्यात. नाहीतर तुला 500 लोकांसाठी 500 वेगवेगळे परफॉर्म करायला लागेल. बरोबर? तुला एकच परफॉर्मन्स करायचा आहे जो तुझ्या लेखकाने लिहिलेला आहे आणि जो तुझ्या दिग्दर्शकाला अपेक्षित आहे. ही 2च माणसं तुझ्यासाठी जगातली महत्वाची. त्यांना जे हवंय तेच तुला करायचंय, ह्यांना जे हवंय ते तुला करायचंय. तू ज्या क्षणी त्यांना जे हवंय ते करायला जाशील त्या क्षणी तुझ्या स्वतःपासून तू लांब जाशील. तू लहान आहेस, कदाचित काही वर्षांनी तुझ्यापर्यंत हे कळेल की नाटक, अभिनय ही तुझ्या लेखकाने तुझ्यापर्यंत आणलेली गोष्ट आहे, दिग्दर्शकाने तुझ्याकडनं करून घेतलेली गोष्ट आहे. त्यांना कळतंय तू कसा दिसतोस, त्यांना कळतंय तू काय काम करतोस. ह्यांचा विचार करण्याची गरज नाही. तू चुकत असेल तर ते तुला सांग, तुझ्याकडनं बरोबर होत नसेल तर ते तुझ्याकडनं करून घेतील. उद्या जर आलेल्या 500 लोकांनी तुला बाहेर जाताना सांगितलं, एकाने सांगितलं मजा नाही आली, एक जण म्हणला काटा आणलास रे अंगावर, एक जण म्हणला तू तर खरं तर ऍक्टरच नाही, तू कशाला आलास ते काय नाही, तुझ्या डोक्याचं काय होईल ना. मग कोणाचं ऐकायचं? बस इतकंच लक्षात ठेव सध्या. माझं नाव भावेश आणि माझा प्रश्न असा आहे की जर समजा एखाद्याला जॉब करता करता जर फिल्म मेकिंगची आवड असेल किंवा ऍक्टिंग किंवा दिग्दर्शनाची, तर तो त्यातून म्हणजे वेळ काढून कसे परफॉर्म करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियली बजेटची गरज असते. तुम्ही जसं बोललात की वेगवेगळ्या बजेटची गरज असते, तर त्यासाठी तो जॉब करत आलाय आणि जर त्याला आपण करायची असेल एखादी शॉर्ट फिल्म किंवा वेळ काढून घेईल तर त्यासाठी त्यांनी कसं. तू जॉब करतोस, तुझ्या जॉबच्या वेळा तुला माहिती आहे, याचं उत्तर माहिती नाही. पण तू जॉब करताना जर तुला नाटक करायचं असेल, जॉब करताना जर तुला या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर हा प्रश्न मुळात तू मला विचारूच नकोस, हा तू स्वतःलाच विचार. कारण तुला जर करायचं आहे ना तर तू कसाही वेळ काढून करशील.
तुझा जॉब जर सकाळी 9चा आहे तर तू पहाटे 4ला उठून तयारी करशील. तुझा जॉब जर संध्याकाळी 6ला सांगतो तर 7 वाजता तू रिहर्सलला जाशील, शॉर्ट फिल्मच्या मीटिंगला जाशील. तिकडे रात्री 2 वाजेपर्यंत थांबशील, पुन्हा सकाळी 5 वाजता उठशील, कारण आग तुझ्यामध्ये लागते, गरज तुला आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याच काय ते मी नाही तुला देऊ शकत. पण तुला जर मनातूनच करायचं नसेल तर तुझ्याकडे अख्खं 1 वर्ष जरी मिळालं तर तू काही करू शकतो. त्यामुळे वेळ, तू हा विचार कर की हा वेळ तू कसा मॅनेज करायस. तुझा जॉब तुझ्यासाठी गरजेचा आहे, तो केलाच पाहिजे. पैसा महत्वाचाच आहे. आपण समाजसेवा करायला, अभिनय इथे करायला आलो नाही. अभिनय भिकेचे डोळे नाहीत. उपाशी पोटी वगैरे अभिनय करायची काही गरज नाही. छान भरल्या पोटी काम करता येतं आनंदाने. त्यामुळे हे तुला शांती देणारे फायनान्शियली आणि ते तुला ऊर्जा देणारे जगण्याचे, या दोन्ही गोष्टी तू मॅनेज करू शकतोस. हा प्रश्न तू स्वतःला विचारला पाहिजेस की हे तू कसं करशील, आणि तुझं उत्तर तुझ्यापाशीच आहे. फक्त ते जर आलं तर ते स्वीकारण्याची तयारी कर, लांब पडतोस. थँक्यू सर. हॅलो सर, नमस्कार सर. माझं नाव अमर, मी बेळगावच आहे, सीमा भागातला. तर सर मी सध्या एका अशा स्टोरीवरती काम करतोय जी, हॅलो, आता जसा आपला विषय झाला की साऊथचे कंटेंट किंवा साऊथच्या स्टोरी किंवा या संदर्भात जे आपलं बोलणं झालं, तर साऊथला तोड देणारे विषय आपल्याकडे आहेत. आणि आता मी सध्या माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मी तशा विषयावरती काम करतोय. पण सर मला माझ्या मनात भीती एक अशी आहे की ती स्टोरी मला पुढे जाऊन दिग्दर्शित करायची आहे. तर मला मनात भीती एक अशी आहे की जेव्हा मी चित्रपट बनवेन, आणि आता मराठी आपले चित्रपट 2-2, 3-3 लागतात एका आठवड्याला. तर जेव्हा माझा चित्रपट बनवून झालेला असेल आणि रिलीज डेटला माझ्या बरोबर माझ्या चित्रपटात एकदम नावाजलेले कलाकार नसतील, आणि तसाच चित्रपट जर त्याच दिवशी रिलीज झालेला असेल आणि तिथे एकदम नावाजलेले सगळे कलाकार असतील किंवा दिग्दर्शन म्हणजे सगळी टीम टोटल नावाजलेली असेल, आणि त्यांच्यापेक्षाही जर माझा सिनेमा उत्तम असेल पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जर बजेटच्या हिशोबाने मी कमी पडत असेल, तर त्यासाठी मला असं विचारायचं आहे की आपण असं काही करू शकतो का की जे नवीन मेकर्स आहेत त्यांना सपोर्ट मिळण्यासाठी त्यांचा कंटेंट आधी ऐकून घेऊन महाराष्ट्रातून आम्हाला, म्हणजे आता मी बेळगाव म्हणजे आम्ही महाराष्ट्रच म्हणतो, पण तिकडच्या भाषेचा वाद बघता किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी बघता आम्हाला इथून जास्त सपोर्टची गरज आहे. तर कंटेंट बघता इथून आम्हाला असा काही कलाकारांकडून सपोर्ट मिळेल का जो आम्हाला आमच्या फ्रीमध्ये नाही पण कमी बजेटमध्ये, आमच्या कलाकारांचे लाखो फॉलोअर्स आहेत, तर ते कलाकार आम्हाला आमच्या बजेटमध्ये प्रमोशनच्या वेळी आम्हाला मदत करतील का, म्हणजे आमच्या बजेटमध्ये. तर यासाठी मला तुम्हाला जाणून घ्यायचे होते की सगळ्यात पहिल्यांदा मी तुझं आधी कौतुक करतो की तू बेळगाववरून आलास आणि तुला एक अत्यंत मनापासून मराठी चित्रपट बनवावा असं वाटतोय. हे तुझ्या डोक्यात चालू आहे, हे तुझं प्रेम आहे. या प्रेमासाठी आधी मी तुझं कौतुक करतो. थँक्यू सर. दुसरी तुला विनंती करतो की साऊथचा विषय डोक्यात घेऊन मराठी चित्रपट बनवू नकोस. आपल्या मातीतल्या चित्रपटाला आपल्या मातीचाच वास आहे. साऊथ सारखा चित्रपट बनायचा असेल तर मी तुझा चित्रपट का बघेन, तोच बघेन. जर मला त्यांचा बघायचा आहे तर तुझा चित्रपट मी बघेन, कारण मला त्याच्यात मराठी मातीचा वास येतो म्हणून तू बघेन. त्यामुळे बनवताना साऊथचं डोक्यात ठेवून बनवू नकोस. बनवताना तुझ्या मराठी महाराष्ट्रीयन मातीचा वास तुझ्या चित्रपटाला येईल असाच चित्रपट बनव. आणि तिसरी गोष्ट, तुझी अवस्था आता मला शाळेत 8वीची परीक्षा देणाऱ्या मुलाच्या डोक्यात माझं लग्न झाल्यानंतर मी जेव्हा हनीमूनला जाईल स्वित्झर्लंडला आणि तो वरती येणार समजा गोंडोला मध्येच बंद करून तर काय घेईल. इतकं पुढचं प्लॅनिंग करू नकोस. सध्या तुझ्या गोष्टीवरती काम कर, ती चांगली कशी घेईल हे बघ.
ती चांगली असेल, त्याच्यावरचा चित्रपट तू चांगला बनवलास तर तुला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही, कारण तुझा स्वतःचा सिनेमा, तुझी गोष्ट हीच तुला सपोर्ट करेल. त्यामुळे तुझ्या डोक्यात जो चित्रपट आलाय तो किती उत्तम पद्धतीने तुला कागदावरती उतरवता येईल, किती उत्तम पद्धतीने तुझं म्हणणं तुला मांडता येईल, आणि हे सगळं मांडत असताना तो सिनेमाच कसा राहील, नाही ती सिरियल आणि नाटक होणार नाही. तो सिनेमाच कसा असेल, त्याच्यामध्ये व्हिज्युअल प्रेझेंटेशन कसं असेल, त्याच्यामध्ये शॉट्स करताना तुझ्या कॅरेक्टरच्या मुवमेंट्स तुला कशा दिसत आहेत, तुला एक्सप्रेशन्स कसे दिसत आहेत, तुला सीन्स कसे दिसत आहेत, या सगळ्याचा विचार कर ही तुझी गोष्ट मांडताना, आणि त्याच्यावरतीच फोकस कर. आत्ता कुठलाच विचार करू नकोस. आत्ता तू खूप पुढचा विचार करतोयस. त्यामुळे आत्ता फक्त चांगला चित्रपट लिहिणं आणि तो दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनापर्यंत घेऊन जाणं इतकाच विचार कर. हा कॉन्फिडन्स मला कधी कधी आवडतो, पण याला मी म्हणजे तो आमच्यात आम्ही गमतीने करतो कधी कधी, पण तो गंमत म्हणून ठीक आहे. माझं ना, तू पुढच्या वर्षी काय करतोयस 2027 मार्च मध्ये? तर पप्पा काय करतोयस? नाही, 2027 मार्च मध्ये कुठेस? नाही प्लीज माझ्यासाठी सुट्टी घे. नाही म्हणू नकोस. ऐक, माझा फेब्रुवारी चित्रपट रिलीज होतोय आणि मग इतका पैसा येणार आहे माझ्याकडे की मग तो मोजण्यासाठी मला तुझी गरज आहे. तर हे स्वप्नरंजन, हा कॉन्फिडन्स मला आवडतोच, पण मी त्याचाही महिना वाया घालवतो, माझाही महिना वाया घालवतो. त्यामुळे आता आपण फक्त लिखाणावर लक्ष केंद्रित करूया, त्याच्या दिग्दर्शनावरती केंद्रित करूया. आणि परत एकदा, तू मराठी भाषेत चित्रपट बनवतोयस याबद्दल तू लांब आहेस माझ्यापेक्षा, पण तरी तुला घट्ट मिठी. खूप शुभेच्छा. नमस्कार सर, मी अमोल ठाकरे. प्रत्यक्षात भेटून आनंद वाटला. माझा प्रश्न अभिनयाशी रिलेटेड नाही आहे, मगाशी तुमचं जे डिस्कशन चाललंय त्याच्या रिलेटेड आहे की ऍज अ लेमॅन मला हे विचारायचं वाटतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिग्दर्शक किंवा डायरेक्शन आणि डायरेक्शन ऑफ फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी, याच्यातला डिफरन्स काय एक्झॅक्ट? म्हणजे डिरेक्टर, दिग्दर्शन आणि छाया दिग्दर्शन याच्यातला फरक, डीओपी आणि डिरेक्टर, मला असं वाटतं या दोघांच्या मध्ये फक्त हा आहे, याचाच फरक आहे. हा काढला तर दोघे दिग्दर्शक आहेत. तो कॅमेराची भाषा जाणतो म्हणून त्याला आपण डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणतो, आणि हा कथेची भाषा जाणतो म्हणून त्याला आपण दिग्दर्शक म्हणतो. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव रेणू. सध्या मी रिटायर झाले. माझी बहीण आणि मी, आम्हाला तुमचे चित्रपट, सिरियल्स आवडतात आणि आम्ही आवर्जून बघतो. आता तुमची ती व्हिडिओ तेव्हा अतिशय उत्कृष्ट आहेत. लोक काही पण बोलू त्याची याद येते काही, कारण शेवटी जी तुम्ही सांगते म्हणजे मी कमेंट्स वाचलेली आहे म्हणजे फेसबुकवर, कारण पण त्या भूमिकेमध्ये आणि ह्या भूमिकेमध्ये दोन्हीमध्ये ते त्यांनी अतिशय उत्कृष्ट केलेले, आणि तुमच्या कार्याला मी खरोखर सॅल्यूट करते, अगदी असं सॅल्यूट करते. थँक्यू. मला एक नाजूकसा प्रश्न विचारायचा आहे, इफ यू डोंट माइंड. गंधर्व स्त्री भूमिकेमध्ये जेव्हा तुम्ही जी केली ती भूमिका अतिशय लाजवाब होती, खूप सुंदर, उत्कृष्ट. त्यामध्ये त्या विभागामध्ये आपटे म्हणजे तुमचे पत्नी झाल्या होत्या, आणि तुम्ही ती भूमिका करता जेव्हा तुम्ही घरी आलात, म्हणजे तुमचं सीन आहे दृश्य, त्यामध्ये त्या विभागाने म्हणतात तुम्हाला, मला तुम्हाला गंधर्व स्त्री भूमिकेत बघायचंय. त्यावेळेस तुम्ही जो चेहऱ्यावरचा भाव किंवा जो अभिनय केला आणि तुम्ही सांगितलं ना, तो अभिनय मला खूप आवडला होता. तर त्यावर एक नाजूक प्रश्न असा आहे की असा काही अनुभव आहे का की तुम्ही म्हणजे मंजिरी भावे मॅडम, तुमच्या आदरणीय पत्नी, त्यांनी तुम्हाला असा प्रश्न विचारला की मलाही तुमची गंधर्व स्त्रीमधील भूमिका बघायची, तर तुमचा अनुभव? नितीन देसाईला सांगून अख्खा पिक्चर बनला तिथे. आता घरी कुठे परत नाही, तिने नाही सांगितलं, पण मंजिरीने जेव्हा पहिल्यांदा त्याचं स्क्रीनिंग बघितलं तेव्हा त्यांनी अशी खुर्चीवरती बसली होती माझ्या पुढे, आणि ती नितीनच्या स्टुडिओमध्ये आम्ही बसलो होतो. तर पहिलं स्क्रीनिंग आम्ही, पहिला प्रिव्ह्यू एडिट झाल्यानंतर बघितलं,
आणि माझ्या एंट्री नंतर तिने पटकन खुर्ची अशी वळवली आणि माझे दोन्ही गाल असे असे जोरात ओढले. मला असं वाटतं मला अजून उत्तर मिळालं. सर पुन्हा एकदा सॅल्यूट तुमच्या अभिनयाला, कार्याला आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं म्हणजे मला बरं वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्ते सर, माझं नाव सुमित आहे आणि एक छोटं व्हॅलिडेशन तुमच्याकडनं मला सीक करायचंय. ऍक्टिंग मध्ये मी नुकताच एंट्री करायची अशी माझी इच्छा आहे आणि जे काही तुम्ही पॉइंट जे मगाशी सांगितले एकदम रिलेव्हंट वाटले मला. जसं की मी पण जॉब करत होतो, मला 5 वर्ष झाले जॉब करून आणि मला ते खूप मोनोटोनस वाटलं. एकच काम सतत तेच तेच करा, उठा, परत ऑफिसला जा, परत घरी या, हे मला कुठेतरी आवडत नव्हतं. आणि हळूहळू माझे मित्र सर्कल जो आहे तो जे स्कूल ऑफ आर्ट्स वाल्यांशी मी कनेक्ट करत गेलो. पण ते कलाकार म्हणजे आर्टिस्ट होते, ड्रॉइंग, पेंटर असे वगैरे. पण मला त्यांच्या संगतीत ते जे करत होते ते मला खूप आवडायला लागलं. पण माझा कप ऑफ टी नाहीये ते आर्ट करणं. म्हणजे मला आवडतं ड्रॉइंग करायला, पण मी उत्कृष्ट पेंटिंग नाही काढू शकत. सो मला ते कळलं की मी ते नाही करू शकत. पण मला असं आता आत्मन असं खूप वाटतंय की मी हे ऍक्टिंग साठी पुढे जाऊ का, करू का. कारण की मला एक योग्य जे बोलतात ना की आपली योग्यता आहे का बाबा, आपली पात्रता आहे का तेवढी, आपण तेवढे लायकीचे आहोत का की आपण ते ज्याच्यात उतरणार आहोत त्याला आपण हे करू शकू का. फक्त ते जाणून घ्यायचंय आणि मग आपण आपल्यात ते कसं शोधावं की हा बाबा आपण हे करू शकतो आणि आपल्यालाच आपली खात्री ती आपण कशी सीक करावी किंवा कुठून आपल्याला तो रेड सिग्नल किंवा ग्रीन सिग्नल आपण आपल्यात बघावा आणि कसं पुढे करावं, थोडं सांगाल तर. थँक्यू. एक साधी गोष्ट लक्षात घे की तुझं ऍक्टिंग ठरवणारी अशी कुठली परीक्षा नाहीये. गाण्याची, नृत्याची परीक्षा असते, बरोबर. गाणं तुला सुरातच गावं लागतं. नृत्याचं कथ्थक, भरतनाट्यम, ओडिसी, अजून जे काय असतील त्याचे काही नियम असतील, त्याच्या काही व्याख्या असतील. त्या नियमात बसलेलंच तुला नृत्य सादर करावं लागतं. मग त्याच्या पुढे आर्टिस्टची प्रतिभा आणि तो त्याच्यातलं अजून वेगळेपण कसं काढतोय वगैरे वगैरे. असं काही अभिनयाला त्याला काही नियम नाही आहेत ना की हे म्हणजे अभिनय, हे म्हणजे अभिनय नाही, हे म्हणजे अभिनय, हे म्हणजे अभिनय नाहीये. त्याचा कदाचित एकच नियम असेल की तू जे समोर उभं राहून माझ्या समोर व्यक्त करतोयस ते माझ्यापर्यंत ते पोचलं पाहिजे आणि तुझ्याबरोबर तो संपूर्ण कथेचा प्रवास प्रेक्षक म्हणून मी केला पाहिजे. एवढंच एक कनेक्शन असू शकतं अभिनयातलं आणि प्रेक्षकांमधलं. त्यामुळे अभिनयाच्या अशा काही परीक्षा नाही आहेत की म्हणजे कशाला उत्तम अभिनय म्हणणार आणि कशाला नाही म्हणणार, त्याचं काहीच परीक्षा नाहीये. काही काही अभिनेत्यांना अभिनय न कॅमेरामन. हॅलो. वेळ झाली का? 8 वाजून. सोडते. ऐकू येत आहे? त्याला काही बंधन नाहीये की हे म्हणजे अभिनय आणि हे म्हणजे अभिनय नाहीये. बऱ्याच वेळेला अभिनय हा तुझ्यापेक्षा सुद्धा इतर अनेक गोष्टींवरती अवलंबून असतो. तुझी व्यक्तिरेखा खूप टोकदार पद्धतीने लोकांपर्यंत नेण्यासाठी तुझ्या पलीकडे इतर अनेक घटक कार्यरत असतात. अशा वेळेस तू काही नाही केलं तरी सुद्धा लोकांना दुःख वाटू शकतं. जसं आम्ही कॉलेजमध्ये एकांकिका करत असताना एक गाणं होतं, जे गाणं आमच्याकडच्या जवळपास 50 नाटकं होत असतील तर 35 नाटकांमध्ये ते गाणं वाजायचं. ते म्हणजे या चिमण्यानं परत फिराले. असं खूप दुःखी काहीतरी असेल की तो असा उभा असायचा खिडकीला धरून आणि तिथे मागे गाणं वाजलेलं असायचं, या चिमण्यानं, की आपल्याला दुःख वाटायचंच. हा काहीच करत नाही. पण लताबाईंनी एवढं करून ठेवलंय की त्यामुळे तुला त्रास होतो, तुला वेदना होतात, तुला वाईट वाटतं, तुला असं वाटतं की ये बाबा घरी जो कोणी असेल तो. त्यामुळे तुझ्या अभिनयाला उठावदार करण्यासाठी इतर अनेक घटक काम करत असतात. पण त्याच्या आधी तुझंही काम करणं गरजेचं आहे. पण त्याच्या काही परीक्षा नाहीये. तुला कसं ठरवायचं ह्याच्या परीक्षा एकच आहे, ती तुझी स्वतःची स्वतःला द्यायची. त्याच्यात पासही तुलाच करायचं आहे. आणि हे करण्यासाठी तू स्वतःला तपासून बघ. तू त्याच्यामध्ये काम कर. तू नाटकात काम कर. इतक्या महाराष्ट्रात एकांकिका स्पर्धा होत असतात. तुम्ही सगळे मुलं एकत्र येऊन एकांकिका बसवा, नाटक करा.
ते नाटक करताना त्या नाटकातल्या सादरीकरणाची मजा तुम्हाला येते का? त्यातला आनंद तुम्हाला मिळतोय का? जे तुम्हाला म्हणायचंय ते तुम्हाला म्हणायचंय त्याप्रमाणे तुम्ही परफॉर्म करू शकताय का? मग समोर काही प्रेक्षक आणून बसवा तुमच्या आजूबाजूचे, जे तुमचं सतत कौतुक करतील असं नाही. काही प्रेक्षक आणून बसवा, ज्यांच्या समोर सादर करा, त्यांच्यापर्यंत तुम्ही मांडलेली गोष्ट पोचते की नाही हे तपासून बघा. मला असं वाटतं करून बघितल्याशिवाय तुला कळणार नाही. आणि मी असं कोणालाच कधी म्हणत नाही की तू अभिनेता नाहीस, कारण कोणी अभिनेता असू शकतो. त्याला काही समाज मान्यतेची गरज नाहीये किंवा राजमान्यतेची गरज नाहीये. स्वतःची मान्यता असली पाहिजे. मला ते करावं असं वाटलं पाहिजे. तुला जर करावं असं वाटतं तर जरूर कर. गो अहेड. प्रश्न होता म्हणजे वैयक्तिक प्रश्न असा आहे की नाटक करताना खूप वेळा असं होतं की डायरेक्टर जे आहेत ते अशा पद्धतीने सांगतात की तुमचं कॅरेक्टर तुम्ही स्वतः बिल्ड करा. ठीक आहे, तर माझ्या वाटेने एक असं कॅरेक्टर होतं ज्यात डायरेक्टर सांगितलं ती स्क्रिप्ट घ्या आणि ते पूर्ण कॅरेक्टर तुझ्या पद्धतीने बिल्ड कर. आणि ज्यावेळेस मी त्यांना रिप्रेझेंट केलं होतं त्यावेळेस त्यांनी पूर्ण त्याच्यावर काट मारली आणि सांगितलं की हे असं नाहीच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मला ते पुन्हा बिल्ड करणं खूप प्रॉब्लेम झाला. तर कधी तुमच्यासोबत असं झालंय का? पण असं गरजेचं नाहीये की तुझा प्रत्येक दिग्दर्शक हा तुला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्सेसफुल असेल. जसं प्रत्येक कलाकार हा उत्तम पद्धतीने स्वतःच्या कामाचं विश्लेषण नाही करू शकत किंवा प्रत्येक चांगला समीक्षक चांगला दिग्दर्शक नाही बनू शकत. तसं प्रत्येक चांगला दिग्दर्शक तुला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगेल असं पण नाही. म्हणून म्हटलं की दिग्दर्शकाकडे जाण्याच्या आधी पहिली पाळी येते ती तुझ्या संगीताची. संगीता आल्यानंतर तू दिग्दर्शकाकडे जातोस आणि दिग्दर्शकांच्या डोक्यातली व्यक्तिमत्व तू जाणून घेतोस. समजा दिग्दर्शकाने तुला नाही सांगितली, मग ते वाचल्यानंतर जे तुझ्या डोक्यात आलंय ते त्याला सांग की मला हे असं वाटतंय मी हे करून बघू का, मला हे असं वाटतंय मी हे करून बघू का, मला हे असं वाटतंय मी हे करून बघू का. कधी कधी दिग्दर्शक कसा असतो माहितीये, साडी आणायला जाणाऱ्या बाईसारखा असतो. ज्याला माहिती असतं की मला पैठणी घ्यायची, ज्याला माहिती असतं की मला पैठणी घ्यायची, माझ्याकडे हा रंग नाही मला हीच घ्यायची, तो जातो साडीच्या दुकानात. पण तो साडीवाला समोरचा आहे ना तो हुशार असतो. तो त्याला पैठणी दाखवतोच, पण त्याला अजून वेगळं साडी दाखवतो, हे दाखवतो, ते दाखवतो. बाई कन्फ्यूज होते, मग ती किंच्या घेऊन जाते. आपण साडी विकणाऱ्या सेल्समन सारखं असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपल्याकडे आपल्याच परफॉर्मन्सचे भले तू त्याला दाखव किंवा नको दाखवूस, पण तुझ्या डोक्यात 10 ऑप्शन्स तयार असले पाहिजे. तो जितका न कंटाळता समोरच्या कस्टमरला सतत साड्या दाखवतो, घडी करतो, तसं आपण असलं पाहिजे. कारण फायनली आपल्याला त्याच्यासाठी काम करायचं. त्याला जर साडी आवडली तर तो ह्याला सांगा त्याच्याकडनं घ्या. ज्याला जर नाही आवडली, हा जर म्हणला नाही हे नाही नाही संपलं हे जर तू त्याला म्हणालास तर तो दुसऱ्या दुकानात, बरोबर. त्यामुळे आपलं काम साडी ज्या इंटेन्सिटीने प्रत्येक कस्टमर हा देव असल्यासारखा तो साडीचा सेल्समन दिसतो, आपलं काम ते. थँक्यू सर. तू जितके ऑप्शन्स तुझ्यामध्ये तयार करशील ना तितकं तुला जास्तीत जास्त मजा येईल. मग तुला हा प्रश्न पडणार आणि हे डोक्यात ठेवायचं असतं. प्रत्येक गोष्ट अनेक पद्धतीने करता येते, प्रत्येक व्यक्तिरेखा वेगवेगळी पद्धतीने करता येते. तू जेव्हा त्याला दिग्दर्शकाला, ज्याला स्वतःला क्लॅरिटी नाही आहे अशा दिग्दर्शकाला भेटशील किंवा ज्याला क्लॅरिटी आहे पण ज्याला सांगता येत नाही अशा दिग्दर्शकाला भेटशील, तेव्हा तुलाच त्याला 4 ऑप्शन्स द्यावे लागतील. मला स्क्रिप्ट वाचायचा खूप कंटाळा येतो. हे मी सगळं बोललो जरी असलो तरी मला स्क्रिप्ट वाचायचा खूप कंटाळा येतो. मला माझ्या लेखकाकडनं आणि दिग्दर्शकाकडनं नरेशन गोष्ट ऐकायला खूप आवडतं. मला वाटतं आपल्याला खूप प्रश्न आहेत पण वेळेचा अभाव आहे, तर आपण एक सरांचा पण जे काही असेल तू स्क्रिप्ट वाच किंवा तू नरेशन ऐक, ते जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा मी पूर्णपणे अकंठ त्याच्यात बुडालेला असतो.
आणि तो जेव्हा मला गोष्ट सांगत असतो, माझ्या डोळ्यासमोर सगळ्या इमेजेस माझ्या उभ्या राहत असतात आणि मग त्या माझ्या असतात. मग मला ते दिग्दर्शकाला विचारायला लागतं. पण ते स्क्रिप्टच आहे की ते वाचता वाचता मला समोर काहीतरी उभं राहायला पाहिजे. काहीतरी चुकीचं असेल, बरोबर असेल, पण काहीतरी उभं राहायला पाहिजे. अंधार नसला पाहिजे. काहीतरी एक मला इमेज दिसली पाहिजे त्या व्यक्तिरेखेची, त्याचे रंग दिसले पाहिजे, भले फिकट असतील पण दिसले पाहिजे. ते गडद करण्याचं काम दिग्दर्शक. त्यामुळे वाचताना पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनी वाच किंवा ऐकताना पूर्ण इन्व्हॉल्वमेंटनी ऐक. काही केलंस तरी संपूर्णपणे एकाग्रपणे तुला त्या गोष्टीकडे बघायचं, एवढं लक्षात ठेव. कारण तेच आहे जे महत्वाचं आहे, बाकी काही नाही. संहिता, स्क्रिप्ट हे सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात उंच स्थानी आहे. ते परमेश्वर आहेत, आपली स्क्रिप्ट. अजय वैद्य सरांना प्रश्न आहे. सर माईक. थँक्यू. सर माईक घ्या ना. हृदयाच्या डॉक्टरकडे जायच्या ऐवजी तुम्ही त्या पेशंटला जनावरांच्या डॉक्टरकडे घेऊन आला. तुमचा डॉक्टरच चुकलाय. काही पेशंटचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम डॉक्टरचा आहे. कर ग अभ्यास, असं नको करू. काही वाईट नसतं त्याच्यात. आता आईने तुझ्या आनंदासाठी ही गोष्ट केली की नाही? आता तुला आईच्या आनंदासाठी गोष्ट करायची आहे. बॅस. थँक्यू 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 थँक्यू. नाही, तुम्ही काळजी करू नका मुलीची. ती उत्तम अभ्यास करेल. तिच्या आयुष्यात जे तिचं स्वप्न असेल ते ती पूर्ण करेल. तुम्हाला सगळ्यांना आनंद देईल याची मी तुम्हाला खात्री देतो आणि तिला खूप शुभेच्छा. शेवटचा प्रश्न. आज तुमची वैचारिक प्रगल्भता आहे, तुमचा अभ्यास, तुमचं पॅशन, हे सगळं ऐकून खरं तर आम्हाला सगळ्यांना तुमचे विद्यार्थी व्हावं असं वाटायला लागलं. सर 2 प्रश्न आहेत माझे. एक अतिशय हलका फुलका प्रश्न आहे. सुबोध भावे ऍक्टिंग किंवा हा फील्ड सोडल्यास एक व्यक्ती म्हणून त्यांची दुसरी हॉबी कुठली? गाणं ऐकणं. सर एक गंभीर प्रश्न. आपण आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सगळीकडे पाहतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स याप्रमाणे म्हणजे समाजही कृत्रिम होत चाललाय, भावना कृत्रिम होत चाललाय, इंटेलिजन्स कृत्रिम होत चाललाय. कलेचा नैसर्गिक आविष्कार जो आहे त्याचं भविष्य काय आहे? या एआयचा जिवंत कलांवरती काही फरक पडेल असं मला वाटत नाही. जिवंत कला म्हणजे नाटक, जिवंत कला म्हणजे गाण्यांच्या मैफिली, जिवंत कला म्हणजे एका चित्रकारांनी संपूर्णपणे त्याच्यात स्वतःला झोकून देऊन चित्र काढणं, एका मूर्तिकारांनी एक सुंदर शिल्प निर्माण करणं. याच्यावरती त्याचा काहीच फरक पडणार नाही, कारण याच्यावरती तो परिणामच करू शकतो. परिणाम जिथे करेल त्या सगळ्या डिजिटाईज गोष्टी आहेत, आपल्या रोजच्या जीवनमरणाचा भाग आहे. काही दिवसांनी एआयच्या माध्यमातून वेबसिरीज बनतील, चित्रपट बनतील. ऑलरेडी बनलेच आहेत, ते आलेलेच आहेत हॉटस्टारवरती आणि इकडे तिकडे. या सगळ्याच्या पलीकडे मला भीती एवढीच वाटते की या एआयच्या पासून स्वतःला वाचवण्यासाठी आपल्याला आता स्वतःला जास्त एआय पेक्षा तयार करायचं आहे की खरं आणि खोटं होतंय. कारण हे फक्त कलेच्या पुरतं मर्यादित राहणार नाही.
हे आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डोकावणार आहे. आपल्या सामाजिक भावना भडकवणार आहे. आपल्याला माणसामध्ये वाद निर्माण करणार आहे. माणसाला एकमेकांपासून तोडणार आहे. आणि कलेचं महत्त्व यासाठी आहे की कला माणसाला जोडणारी आहे. कला प्रेम करायला शिकवते, द्वेष करायला शिकवते. आणि एआयचा वापर कोण कशा पद्धतीने करून घेईल हे आपल्या हातात नाही. त्यामुळे आपल्याला सावध असणं गरजेचं आहे की केवळ एखादी एआयने चित्रित केलेली किंवा एआयने घडवलेली चित्रफित पाहिली आणि त्याच्यावरनं जर आपल्या भावना उचंबळून जात असतील, द्वेषमूलक होत असतील, तर आपल्याला शांत राहण्याची गरज आहे. खरं खोट्याचा फरक करण्याची गरज आता आपल्याला निर्माण झाली आहे. आपल्याला स्वतःला तयार करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे हे पुढच्या भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी अजून जास्त चॅलेंजिंग असणार आहे. आणि कदाचित माणूस आहे हुशार, तर एआय जसा ग्रो होतोय त्याच्या डबल स्पीडने माणसाने ग्रो व्हायला पाहिजे. एआयच्या कंट्रोलमध्ये जाण्यापेक्षा एआयला आपल्या कंट्रोलमध्ये. आपल्याला खूप प्रश्न आहेत पण खरंच आपल्याकडे वेळ कमी आहे. मी ईदृश्यम काही पण जर ऍडिशनल क्वेश्चन आहेत बिकॉज ऑब्व्हियसली टाइम कन्स्ट्रेंट आहे, तर तुम्ही ईदृश्यमच्या इंस्टाग्राम हँडलवर डीएम करू शकता. वी विल मेक शुअर दॅट ऑल युअर क्वेश्चन्स आर आन्सर्ड, बट यू कॅन डीएम अस एनी टाइम अँड वी मेक शुअर यू हॅव युअर आन्सर. थँक्यू सो मच फॉर द वर्क. तुमच्यामध्ये एका कलाकाराला जसा एक क्रिकेटर दररोज सकाळी उठतो, त्याची एक्सरसाइज करतो, क्रिकेट खेळतो, त्याप्रमाणे एका ऍक्टरला दैनंदिन जीवनात त्याची तालीम कशी करावी? नाही, आपलं हे आहे ना, उद्घाटन आहे ना. हीच धोकादायक गोष्ट आहे की ऍक्टरला रियाज लागत नाही असं आपल्याला वाटतं. पण ऍक्टरचा रियाज म्हणजे फक्त सिनेमात काम करणं, नाटकात काम करणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तर ऍक्टरचा रियाज त्यांनी डोळे उघडल्यापासून झोपायला डोळे बंद केल्यापर्यंत त्याच्या आयुष्यात जे जे काही येतं ते सगळं नीट ऑब्झर्व करणं हा ऍक्टरच्या रियाजाचाच भाग आहे. याच पद्धतीने ज्या भूमिकेसाठी आपल्याला विचारलं जाईल कधीतरी, त्याच्यासाठी स्वतःला तयार करणं फिजिकली, मेंटली. त्यामुळे व्यायाम असेल, आपला आहार असेल, मेडिटेशन असेल, स्वतःला शांत ठेवणं, स्वतःला आनंदी ठेवणं, स्वतःला कशामध्ये तरी गुंतवणं, आणि हे सगळं गुंतवताना वाचन करणं. न्यूजपेपर असेल, कादंबरी असेल, कथा असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, मराठी असेल, कुठलीही असेल, वाचन करणं, भाषा समृद्ध करणं. एखाद्या जुन्या नाटकातले उतारे स्वतःसाठी म्हणून बघ, मोठ्यांदा, मनातल्या मनात नाही. कारण जोपर्यंत मोठ्यांदा म्हणत नाहीस तोपर्यंत तुझं प्रोनाऊन्सिएशन नीट होत नाही. त्यामुळे ते म्हणून बघणं. जसं आपण एखादं स्तोत्र, जसं सकाळी उठल्यानंतर मला सवय लहानपणापासून नकळत गणपती स्तोत्र चालू होतं, तसं काहीतरी गुणगुणत राहणं, काहीतरी डायलॉग्स असतील ते गुणगुणत राहणं. त्यांनी तुझी लय तयार होते. एक संवाद म्हणण्याची लय आपोआप तुझी एक रिहर्सल व्हायला. मग ते एखाद्या नटसम्राटमधला उतारा असेल, एखादा गडकऱ्यांच्या एखाद्या नाटकातला उतारा असेल, काही असेल, पण ती लय आपल्या मनामध्ये निर्माण होत राहणं ही आपली गरज आहे. आणि आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची माणसं ऑब्झर्व करणं. मला असं वाटतं की स्टेशनवरती बसल्यानंतर हजारो लोक, प्रवासी त्या लोकलमधनं येत असतात, जात असतात. त्या प्रत्येकाच्या सवयी वेगवेगळ्या असतात. ते ऑब्झर्व करत राहणं. मला असं वाटतं की ॲक्टरला रियाज नाही असं नाही आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे जे त्याच्या आजूबाजूला घडतंय ते टिपून घेणं हाच ॲक्टरचा रियाज आहे. आणि स्वतःला त्याच्यासाठी तयार ठेवणं फिजिकली, मेंटली. धन्यवाद सर. मी ईदृश्यमच्या फाउंडर आणि डिरेक्टर अपूर्वा वैद्य मॅडम यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसंच ॲडिशनल कमिशनर स्टेट GST अजय वैद्य सरांना सुद्धा विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपण ईदृश्यमचे नवीन कोर्सेस लॉन्च करतोय. डिप्लोमा इन डिजिटल फिल्म मेकिंग आणि सर्टिफिकेट कोर्स इन ॲक्टिंग. 9 फेब्रुवारीला हे कोर्स सुरू होत आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीचे हे कोर्स आहे आणि याचं उद्घाटन आपण सरांच्या हस्ते करणार आहोत.